तर मित्रांनो, आज सगळे शूटच्या गडबडीत आहेत, पण मला एक वेगळाच प्रश्न पडला आहे. ही लोकं जी कॉर्पोरेटमध्ये काम करतात, त्यांचं किती बरं असतं ना. म्हणजे एका पॉईंटला जर कंटाळा आला, तर ते ब्रेक घेऊन त्यांचं पर्सनल आयुष्य सांभाळू शकतात. पण मुळातच ज्यांची स्वतःची कला हेच त्यांचं प्रेम आहे आणि कला हेच त्यांचं प्रोफेशन आहे, ती लोकं त्यांचं प्रेम आणि कला हे दोन्ही कसं सांभाळतात? हा बॅलन्स आउट कसं करतात? हा प्रश्न मला नेहमी पडतो. कदाचित तो तुम्हालाही पडत असेल. त्याचंच उत्तर आजच्या एपिसोडमध्ये आहे. गेस द गेस्ट. ॲट दॅट टाइम आय वॉज व्हेरी मच शुअर मी कुठल्याही मुलीला प्रपोज केलं तरी हो. कॉन्फिडन्स पाहिजे की ही व्यक्ती हे करू शकेल, मग लाईफ इज सिम्पल. यादी सुरू केली आहे मी बघायला. 2200 लोकांची यादी. नमस्कार, मी रुजुता देशमुख. द अनुरूप शोमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. आपल्या इथे विविध जोडपी येत असतात आणि आपण त्यांचे लग्नाचे, संसाराचे किंवा प्रेमाचे वेगवेगळे अनुभव ऐकत असतो. आपण सगळे आपापल्या आयुष्यात स्वतःच्या अनुभवातून शिकतच असतो, पण जेव्हा आपण समोरच्यांच्या अनुभवातून शिकतो ते काही वेगळंच असतं. आज आपल्याकडे इथे एक अनुभवी जोडपं आलेलं आहे. स्वागत करूया आर्किटेक्ट अश्विनी आपटे आणि लोकप्रिय शास्त्रीय गायक पंडित संजीव अभ्यंकर यांचं. नमस्कार. नमस्कार. द अनुरूप शो मध्ये तुम्हा दोघांचंही मनापासून स्वागत. धन्यवाद. थँक्यू. मला खरंच खूप छान वाटतंय की तुम्ही वेळात वेळ काढून आलाय, कारण तुम्ही खूप बिझी असता. प्लेजर. तर आता आपण तुमच्या संसाराविषयी, प्रेमाविषयी, सगळ्याविषयी आम्ही जाणून घेणार आहोत. पण आपण सुरुवात करताना द अनुरूप शो मध्ये जो पहिला गेम आहे तो कॉल युअर बे म्हणून आहे. तर बे ही टर्म तुम्हाला माहिती आहे, जेनझी टर्म आहे. बे म्हणजे बिफोर एनीवन एल्स. बर. सो ती मुलं असं BAE बे असं म्हणतात, म्हणजे बेस्ट फ्रेंड. बर. तर तुम्हाला आम्हाला 30 वर्षांपूर्वी, मला वाटतं 31 वर्ष होतील ना आता लग्नाला मे मध्ये लग्नाला. 31 वर्ष होती. तर त्या काळात तुम्ही जायचंय आता मनानी, आणि तेव्हा तुम्ही एकमेकांना कसे फोन करायचात? लँडलाईनच असेल ना? त्यावेळेला तर लँड हो. हा. तर तो एक पण आमच्या फोन दोघांच्या कॉल, घरी होते तेव्हा phone. हा, तर एक फोन कॉल इथे होऊन जाऊ देत. पण म्हणजे लग्न ठरल्यावर का व्हायच्या आधी? ते तुम्हाला हवं तसं आधी चालेल. नाही, आधी नाहीच झालेला फोन. नाही? हा नाही ते नाही, तुला कमीच म्हणजे. तांपोराची साथ करायला हा, कारण- येशील का याच्यासाठी? मग तो खूप छोटा होईल. पण फोनवर खरं सांगायचं आम्ही फार बोललो नाही. नाही, मला स्वतःला कायम भेटून बोलायला आवडतं. मग एखादी छोटीशी भेट, म्हणजे आमचा उद्देश काय आहे मी सांगते, की त्या काळात तुम्ही दोघं एकमेकांशी कसे बोलत होतात आणि तेव्हाचा तुमचा काय संवाद होता, एवढा मला जाणून बट घ्यायचं आमचे जे फोन कॉल्स असायचे ना ते जरा वेगळेच असायचो. आय थिंक विल गो विथ द टेलिफोन कॉल ओनली. वा हो वा. का? हा. तुला आठवते का? मग तुम्ही फोन मग करून तूच टाका हा, बरं. तूच कर मला नाही, हा. मेजरली संजीव इज यूज टू कॉल, कारण तो फिरत असायचा. हा. आणि हा तीच ते त्यावेळेचं सांग. हा. Correct. सो कुठूनही फोन करायचा तो. अच्छा. हा म्हणजे म्हणजे ते रात्री 10:30 नंतर स्वस्त होते ना फोन. हा. तर प्लॅटफॉर्म वरती थांबून इटारसीला मी आहे Correct. आणि तिथे समोर टेलिफोन बूथ दिसला एसटीडीचा. असंच असायचं ठीक कॉल. आहे, right. हा मग करून टाका बरं आता फोन. आणि ते लग्न झाल्या टाइम पासून, म्हणजे जो की मी आय एम ट्रॅव्हलिंग, आणि त्यावेळेला सगळे सेकंड क्लासचे जर्नीजचा टाइम होता. त्यावेळेला विमानाची तिकीट खूप महाग होती. बरोबर. मिड 90s मध्ये भारतामध्ये इंडियन एअरलाइन्स कित्येक वेळा फक्त आठवड्यातून 3च फ्लाईट वाराणसीला आहेत वगैरे, एवढंच फ्रिक्वेन्सी होती मुंबईवरनं. बरोबर. सो आय हॅड टू ट्रॅव्हल फ्रॉम पुणे टू मुंबई टू गो टू एनी प्लेस बाय ट्रेन ऑल्सो. बरोबर. ट्रेन पण मुंबईवरनच कनेक्शन होती, पुण्यावरनं खूप कनेक्शन. विमानाची तर नाहीच, मुंबईलाच यायला लागायचं. करेक्ट. तो हा जमाना तो आहे करेक्ट. करेक्ट. की जेव्हा 90. फोन वॉज व्हेरी एक्सपेन्सिव्ह. मी अमेरिकेमधनं 85 रुपये मिनिट कॉल होता. 93-94 या साली.
माझं पहिला अमेरिकेचा 91 साली मी गेलो. हा, तर 93-94 या काळात अश्विनीला जेव्हा फोन करायची वेळ आली मला, हा. तर 85 रुपये तेव्हाचे मिनिट. हा Correct. जमाना इमॅजिन करा. Correct. सो आय वॉज नॉट सेव्हिंग ऑन मनी. इट इज लाईक इट वॉज व्हेरी एक्सपेन्सिव्ह. हो, तरी सुद्धा तुम्ही फोन तर करा. असं असं माझं हा. friends. हा मग मी मग बोलू तर कॉल तूच कॉल करायला पाहिजेस ना. तुम्ही दौऱ्यावर मी तर नाही. आहात आणि तुम्ही फोन करणार आहात मग आता मग तर त्यांना. मग ते खूपच तुम्हाला असं विनोदी वाटेल माझं बोलणं, कारण मला फोनवर गप्पा मारता येत नाही जितकं मी असं मारतो. ओके. फोनवर तुटक असतं. हा, पण त्यांना कुठला तरी फोन कॉल आठवतोय. मग- हा नाही आठवतंय म्हणजे हा. तूच कॉल करणार आहेस ना. पण पहिले मी तुला मग तोच फोन करू का जो मी अमेरिकेतनं त्या बूथवर म्हणजे त्यात फोन कॉल इज डिफरंट थिंग, बट ही यूज टू कॉल मी मे बी ॲट 11 o'clock आणि मग मी त्याला विचारायची की हे कुठून फोन करतोयस तू, पोचलास का? मग तो म्हणायचा नाही मी भुसावळ जंक्शनला आहे आणि ते गाडी थांबली आणि समोर टेलिफोन बूथ दिसतंय म्हणून मी कॉल करतोय. आणि हा, एवढंच म्हणजे उगाच आपल्याला बोलावं असं वाटलं म्हणून 11 वाजता फोन केला. किंवा माझं फायनल परीक्षा. हा फोन मी अगदी म्हणजे नीट असं हा सांगण्यासारखा फोन. हा मग करून टाका ना फोन. एफर्ट्स. फोन. तर मला शहर नाही आठवत, पण मी एक शहर हा, होतो, हरकत अमेरिकेतलं शहर होतं. अश्विनीचं आर्किटेक्चर चालू होतं. ओ, आणि ओके. माझी परीक्षा म्हणजे मी सगळे पेपर क्लिअर झाले होते म्हणून कार्यक्रम चालू असताना इंटरव्हलमध्ये बाहेर त्या लॉबीमध्ये फोन होता म्हणून त्यांनी त्याच्यातनं फोन केला त्या होता. कॉलिंग बट ह्याच्यात टाकून केलं होतं. Correct, हॅलो correct. अश्विनी, हॅलो अरे संजीव तू कुठे आहेस, बोलतोय. प्रोग्राम आहे ना तुझा? पहिले तर तुझं मनपूर्वक अभिनंदन. हो थँक्यू. कारण की म्हणजे ऑफकोर्स आय नो मी तुझ्या एवढा अभ्यास केलेला नाहीये, पण तू लग्न झाल्यापासून किती अभ्यास केलास मी बघतोय आर्किटेक्चरचा, आणि रिअली क्रेडिटेबल. हो मी थँक्स. तुला फार डिस्ट्रॅक्ट केलेलं नाहीये, पण तरीही तू तो सासरी येऊन तुझा एवढे चांगले रिझल्ट तुझा आलाय. आय एम सो हॅपी. मी आता अटलांटाच्या प्रोग्रामच्या इंटरव्हल मधनं बोलतोय, ओके ओके. आणि मग बोलू आपण नंतर Yes, yes, डिटेल्स. yes. हा, पण मेनली मला तुला हे कन्वे करायचं होतं. Okay. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू ऑल द बेस्ट. म्हणजे तुमचाही कार्यक्रम होता, तुमचाही कार्यक्रम बाहेर होता. नाही, माझा कार्यक्रम तिला आर्किटेक्चरचा रिझल्ट 4th इयरचा हा, लागला. करेक्ट. हा. मला And her वाटलं architecture was तुमचाही going इकडे on. कार्यक्रम चालू नाही, होता, पण नाही, नाही, तुम्ही, नाही ऑल द बेस्ट. मी तो निम्म्या कार्यक्रमातनं फोन केला होता त्यांनी मला. एक पार झाला होता आणि इंटरव्हल मध्ये फोन केला होता. वा वा. मग सुरुवात कशी झाली आम्हाला जाणून घ्यायचंय. ओळख कशी झाली, कारण ह्या मला वाटतं विद्यार्थिनी होत्या आईच्या हो बरोबर. राईट. गाणं. मी 8वीत संजीवच्या आईकडे शिकायला जायला लागले आणि तेव्हा लाईक आय सेड की आई वडिलांना आवड होती, त्यांना असं वाटत होतं की मुलींनी गाणं शिकावं म्हणून. सगळे टिपिकल असतात ना की करून बघूयात सगळं, तसं Correct. त्या ह्याच्यात मी शिकायला गेले होते. बरोबर. पण सगळ्यात पहिल्यांदा मी जेव्हा सवाई गंधर्वमध्ये मी संजीवच्या मागे तानपुऱ्यावर ते बसले 4 वर्षांनी झालं. 4 वर्षांनी. मी 20 वर्षाचा होतो पहिल्यांदा ओके. गायलो. पहिल्यांदा गेलात तेव्हा तंबोऱ्यावर साथ पहिल्यांदा यांनी केली. सवाई सवाई गंधर्व. गंधर्व. सवाई गंधर्व त्यावेळेला काय इम्पॉर्टन्स होता खूप जास्ती, की एकदम 10,000 लोक तुम्हाला गाणं ऐकायचे, बरोबर. आणि त्या जमान्यातलं ऑडियन्स पण खूप क्रिटिकल होता. हम्म. त्या जमान्यातले समीक्षक खूप क्रिटिकल होते. आजच्यासारखं बरोबर. रिपोर्टिंग नाही व्हायचं, आणि लिहून छापून आणता यायचं नाही. ते जर छान झालं तर छान लिहिलं जायचं, वाईट झालं तर डायरेक्ट म्हणायचं घाई का झाली होती एवढी यांना बाहेर पडायची करिअरमध्ये, असं पण म्हणलं जायचं. डायरेक्ट जमाना होता, असं डिप्लोमॅटिक जमाना कमी होता. करेक्ट. तो त्यामुळे त्याला 20व्या वर्षी 1989 साली, त्यामुळे त्यासाठी महत्वाचं होतं. इट वॉज लाईक नाही छान झाला प्रोग्राम तर इट विल बी अ प्रॉब्लेम. तेव्हा अश्विनी तंबोऱ्याची 16 साथ. वर्षाची, हा. आणि ती 16 आणि मी 20 असं ते प्रेमात पाडलं मी तिला. हा. ते कसं झालं मग? म्हणजे गाणं पहिल्यांदी म्हणजे हा. ते एक युरेका मोमेंट होता यू कॅन से. कारण तो एक स्टेजवरनं जेव्हा तुम्ही बघता ना 10,000 नुसता आकडा नाहीये, ती एनर्जी जी येते ना, बरोबर. ऐकणाऱ्यांची एनर्जी असते ती. सो इट हिट्स यू, आणि इट डिड हिट मी. सो मग मी आई बाबांच्यासाठी नाही, मी माझ्यासाठी शिकायला लागले. अच्छा. रियाज बियाज पण करायला लागले. हा. वा, वा. आर्किटेक्चर आणि हेवी सायन्स दोन्ही वाली ती. सांभाळून. शी वॉज लाईक अ अकॅडमिशियन, ज्याला म्हणतात ना की बोर्डात येणारी कोण मुलं आहेत शाळेमध्ये, हे नाव तशी असं. हा, अश्विनी हा. होती. मग तिच्यावर त्या प्रेशर होतं त्या अच्छा. शाळेच्या अपेक्षांचं वगैरे, तरी पण ती रियाज करायला लागली. वा, वा, वा. थँक्स टू मी. पण ते कधी घडलं मग? प्रेमात कधी पडलात एकमेकांच्या? ते असं एक असं सिंग्युलर मोमेंट असं नाही आयडेंटिफाय बरं. करता येणार. ते बरं. हळूहळू होत गेलं, कारण ते हम्म. पहिला तो सवाई गंधर्वचा एक मग माझे प्रोफेशनल experience प्रोग्राम होता. सुरू झाले हळूहळू, आणि ती शी यूज टू प्ले तानपुरा विथ मी फॉर मेनी टाइम्स. बर. मी माझ्या रेकॉर्डिंग मध्ये अश्विनी आपटे नावाने अश्विनीने खूप HMVच्या रेकॉर्डिंग मध्ये वगैरे पण हा. वाजवलंय. ओके. सो ते एक सहवास घडत गेला. हम्म. म्हणजे मग
माझा दिल्लीला तालकोटरा स्टेडियममध्ये प्रोग्राम होता. हम्म. तर तिथे त्या प्रोग्रामला अश्विनी तांपुरेला, आई आणि तिच्या 4 स्टुडंट्स, हा, हा. जसरंगी जुगलबंदी असा मी एक युनिक डुएटचा प्रोग्राम करत होतो. बरं. त्याच्यासाठी अश्विनी दिल्लीला आली होती. ओके. आणि मग खूप अनेक ठिकाणी असं म्हणजे तंबोरा वाजवायला अश्विनी असायची ओके. फर्स्ट. आणि आईची एकदम फेवरेट स्टुडंट होती. हम्म, हम्म. त्यामुळे म्हणजे अश्विनी आईच्या समोरच घडलं हे सगळं, हो प्रेमात पडणं वगैरे. हो, ऍक्च्युली ते कसं होतं की अश्विनी एकदम अशी शाय टाईप पर्सनॅलिटी होती. म्हणजे आपणहून काही इंडिकेशन देणार नाही अशी. हां. आणि मी थोडासा ओपन स्वभावाचा माणूस आहे. म्हणजे नाही तर नाही, पण हो तर हो असं. पण एकदम आय एक्सप्रेस व्हॉट एव्हर कम्स टू माय माइंड. त्यामुळे अश्विनीने तशी कुठली हिंट नव्हती दिली की तिला मी आवडतो, अजिबात बरं. नाही, ओके. एकदम. हा. पण असं होतं की हा मधल्या काळामध्ये देन 1993 साली मी 24 वर्ष असताना असं लग्न मला करायचंय असं मी ठरवलं. बर. आणि आईला माझ्या भीती होती की माझ्या बाजूला सर्व पद्धतीच्या आणि सगळ्या प्रांतातल्या मुली असायच्या. कारण आमचे गुरुजी म्हणजे साक्षात संगीत मार्दन पंडित जसराजजी, नॅशनल इंटिग्रेशनच होतं त्यांच्याकडे. बरोबर. तर माझे पण स्टुडंट्स नॅचरल इंटिग्रेशनच आहेत. कोणी रांचीचं आहे, कोणी मध्य प्रदेशमधलं आहे, कोणी असं सगळं बंगालमधलं आहे, मिक्स्ड आहे. तर आई काय मला असं पिन मारायची की लग्न प्लीज मराठी मुलीशी करा. तर ती शी यूज टू, ती अशी डिरेक्शन, तुला अश्विनी नाही का आवडत? हा, आईने अशी ती डिरेक्शन दिली म्हणजे मला. आणि मला अश्विनी आवडायची, पण त्याला म्हणतात ना की ओपन नव्हती ना, त्यामुळे कळायचं नाही की हिला मी आवडतो की नाही. प्लस त्या काळी कसं होतं की कोणी अशा हुशार आणि गोरेपान छान दिसणाऱ्या मुली असतात त्या अमेरिकेला जायची फार क्रेज होती. अच्छा. बर. हा, मग त्यांच्या दृष्टीने म्हणजे खूप वेळा मस्त स्थळ मिळालं म्हणजे अमेरिकेला गेले. अच्छा. हा, करेक्ट. म्हणून अशी भीती वाटत होती मला की हिला, बाकी मला कॉन्फिडन्स एवढा होता कारण मला त्यावेळेला प्रेमपत्र वगैरे यायची सगळीकडून, देशभरात ना. आय वॉज व्हेरी गुड लुकिंग ॲट दॅट टाइम, इफ आय मे से सो. चार्मिंग होतो मी. आणि आईला त्याचीच तर भीती वाटत होती की कुठनं याला प्रेमपत्र येत आहेत वगैरे, हा काय करेल काय सांगते. बरोबर. सो ती मला अशी पिन मारत होती. आणि मग माझी बायकोची जी व्याख्या होती ती अशीच होती की शालीन असावी, एकदम ज्याला म्हणतात एक सुसंस्कृत असं चेहऱ्यावर बघितल्यावरच कळलं पाहिजे. हुशार असावी की नाही त्यावेळेला मला मॅच्युरिटी नव्हती. म्हणजे ती मला बोनस मिळाली अश्विनी हुशार म्हणून. कारण ती म्हणते तुला माझ्या हुशारीची किंमत नाहीये. मी म्हणतो बघ, किंमत नाही असं नाहीये, पण आय डोंट नो वेदर आय वॉन्टेड अ इंटेलिजंट गर्ल आलो नो, बट आय वॉन्टेड अ सुसंस्कृत सज्जन मुलगी जी तू आहेस अशी मला खात्री पडली. मग मी तिला प्रपोज करायला गेलो. त्याची एक स्टोरी मीच सांगतो, ती नाही सांगणार छान, ओके प्लीज नंतर बोलून देईन. त्यावेळी कुठल्याही मुलीला घेऊन रेस्टॉरंटमध्ये वेगळं जाणं वॉज अ टॅबू. मी कधीच नाही गेलो. म्हणजे माझ्या कुठल्याही मैत्रिणी बरोबर असं त्यावेळेला रेस्टॉरंटमध्ये मी आणि ती बसलोय वगैरे शक्य नाही. आणि मी पण थोडासा असा डूज अँड डोंट्स वाला होतो. लाईन कुठे आखायची मला माहिती आहे. सो मला सगळ्या माझ्या मैत्रिणी बिनविषारी नाग म्हणायचे. अच्छा. नुसता बोलण्यात दम आहे म्हणे. सो आय हॅड लॉट ऑफ म्हणजे मुली ॲज अ फ्रेंड, ज्याला म्हणजे गर्लफ्रेंड्स नाही, बिकॉज दे यूज टू फील व्हेरी सेफ विथ मी. पण स्टील मुलीला कुठल्या असं तू रेस्टॉरंटमध्ये येशील का वाज अ बिग टाइम. हिला मला न्यायचं तर प्रपोज करायला तर कसं न्यायचं. तर ती मला म्हणली की माझ्यासाठी तानपुरा आणशील का. त्याला रॅडलचा एक इलेक्ट्रॉनिक तानपुरा तेवढा एकच होता आणि तो बंगलोरमध्ये मिळायचा, पुण्यात नाही मिळायचा. तर मी मुद्दाम जयनगरला त्यांच्या ऑफिसमध्ये रिक्षाने जाऊन रॅडलचा तानपुरा आणला होता तिच्यासाठी, तिच्याच पैशाने. पण कष्ट केले. वाय वुड आय टेक एफर्ट्स फॉर एनीवन एल्स अंटिल आय वॉज इंटरेस्टेड इन समथिंग. आय वॉज शुअर ऑफ दॅट. म्हणजे मी कष्ट घेतो पण म्हणजे असो. मग ते देण्यासाठी तुम्ही मग मी अश्विनीला म्हणलं की आपण गार्डन कोर्टला मला ट्रीट दे. अच्छा. ती नाही घेतली मी तिच्याकडे, ती नाही घेतली, ती नाही घेतली मी. पण मला तिला विचारत होतं की तू आपण गार्डन कोर्टला जाऊया का, तू मला ट्रीट दे हे तांबोरा आणण्याबद्दल. तर तिच्या घरी शंका आलीच, असं का असं वगैरे. आणि मग मी तिला म्हणलं, घेऊन गेलो तिला. आणि तिला पहिला प्रश्न विचारला की तुला लग्न करून अमेरिकेत वगैरे जायचंय का. बर. हो, कारण मला बाकी कॉन्फिडन्स होता. ऍट दॅट टाइम आय वॉज व्हेरी मच शुअर मी कुठल्याही मुलीला प्रपोज केलं तर ती हो म्हणेल. ओके. गाण्याशी संबंधित असं.
तर ती म्हणली नाही असं काही नाही मला विचारायचं. म्हणलं पोरगी फसली, हम्म. आता काही जात नाही. हम्म. मग मी सांगितलं तिला की आवडतेस मला तू, आणि वुड यू लाईक टू मॅरी मी. हा. कारण अदरवाईज ती काम काय करणार आहे किंवा करणार आहे की नाही किंवा पैसे मिळणार की नाही माझ्यासाठी फार कन्सर्न नव्हते. हम्म. काम करायचं असेल तर कर, पैसे मिळायचे असेल तर मिळव, नसतील मिळायचं तर नको मिळवू. आणि आई बाबांबरोबर तिचं आई बाबांबरोबर जमतंय मला माहिती होतं. म्हणजे तो एक जो मेजर हर्डल असतो, तो काहीच नव्हता. आई बाबांना सांगितलं पण नव्हतं मी तिला प्रपोज करणार. ओके. मला माहिती तू ही आवडते जरा. हा. मग लगेच हो म्हणाल्या. नाही आता ते तुला सांगेल ते नंतर. पण म्हणजे इन अ वे आय प्रपोज हर. मग ती म्हणली की आर्किटेक्ट मी जरी होणार असले तरी मला कंपल्सरीली आर्किटेक्ट म्हणून काम करायचं नाही. आय एम नॉट शुअर. कारण मला आर्किटेक्चर म्हणून जे स्ट्रक्चरल असतं त्याचं एवढं काही प्रेम नाही. तर मग तुझी जर अशी अपेक्षा असेल की तुला पैसे मिळणार मुलगी हवी आहे आणि म्हणून तू आर्किटेक्ट मी आहे म्हणून जो मला विचारत असशील तर आय एम नॉट अ राईट गर्ल फॉर यू. अच्छा. तर मी म्हणलं नाही तसं काही नाही. मी आय वॉज व्हेरी, एक तर काय मी देवाच्या कृपेने मग चाइल्ड प्रॉडेज. मी ते सध्याच्या काळात काय लिटिल चॅम्प वगैरे म्हणतात तसं माझं त्या काळामध्ये होतं. हो. आणि त्यामुळे माझं करिअर लवकर सेटल झालं पहिल्यापासून. हम्म. हळूहळूच गेलं असं. ओव्हरनाईट कधी क्लासिकल म्युझिकच्या फील्डमध्ये ओव्हरनाईट तसंही काही होत नाही. बरोबर. पण आय वॉज व्हेरी मच सेटल्ड. म्हणजे एक देशातलं एक टॉप मेरिट म्हणून लोकांनी मला तेव्हा ऑलरेडी स्टॅम्प मारला. खरं आहे. त्यामुळे आय वॉज व्हेरी मच शुअर की मला अश्विनीच्या अर्निंगची काही गरज नाही. पण हम्म. तुम्ही म्हटलं तुला तेच सांगितलं मगाशी, तुला करायचं असेल तर कर, ती काही माझी अट नाही. हम्म. फक्त माझं टुरिंग प्रोफेशन आहे. सो माझी अशी अपेक्षा आहे की मी टूरला गेलो की घराची व्यवस्था तू बघ, मग तुला काय पाहिजे ते कर. हम्म. मग घराची व्यवस्थेचं व्यापक वर्ड. बरोबर. तिला कळत होतं की नाही माहित नाही, कारण ती 21.5 आणि मी 25.5 लग्न झालो तेव्हा. प्रपोज केलं तेव्हा 20च वर्षाची होती. हा. पण ती म्हणली चालेल. मी म्हटलं तुला जॉब करायचा आहे कर, किती करायचं आहे कर. वेन आय एम नॉट देअर मला चिंता नको घरात काय चाललंय. हम्म. सो तिचं फाउंडेशन. आणि मग तिने काय केलं सांग. हा नाही, मी लगेच हो नाही म्हणलं कारण मी 3rd इयरला होते. हम्म. सो 5 लग्न वर्षाचं असतं आर्किटेक्ट. 5 वर्ष असतं, Correct, 12वी correct. प्लस 5 असतं. बरोबर. सो लग्न हे दृष्टिक्षेपाच्या कक्षेतच नव्हतं माझ्या. हा. म्हणजे आता कोण लग्न ठरवतं. घरी पण आणि हा. हा. सो म्हणजे मी हो नाही आत्ता कसं सांगणार. आणि तेव्हा लग्न ठरवलंय आणि 5-6 वर्ष तसंच आहे आणि मग 5-6 वर्षांनी लग्न करू नव्हतं. असं कॉमन नव्हतं. बरोबर. म्हणजे लग्न ठरवलंय ना तर लगेच लग्न करू, म्हणजे करायचं. पुढच्या वर्षभरात लग्न व्हायला पाहिजे. हम्म. हे एक होतं. आणि दुसरी गोष्ट होती की आई वडिलांशी सल्लामसलत केल्याशिवाय किंवा त्यांची परवानगी इज अ व्हेरी बिग वर्ड, पण त्यांचं मत जाणून घेतल्याशिवाय मी काही कमिट नव्हते म्हणजे करणार. पळून बिळून मी काय जाऊन आळंदीला जाऊन वगैरे लग्न करणार नव्हते. त्यावेळेला आळंदीची ट्रेंड होती. हो. बाईकवर गेले आणि तिथं लग्न Correct. करून आले आणि मगच सांगितलं घरी वगैरे. बरोबर. सो ह्या 2 हे होत्या माझ्यासाठी हम्म. की मी हो किंवा नाही लगेच कसं सांगणार. हम्म. सो मग विचार केला त्यांनी? लेट मी थिंक अँड लेट मी अच्छा. कन्फर विथ माय पेरेंट्स. चांगले 2 महिने विचार केला. हो. फुल. वाव. मग पण मग घरी लगेच सांगून टाकलात का हो तुम्ही की लगेच असं लगेच असं हो आलंय हो proposal हो असा? हो ओके. मग घरून काय होतं रिएक्शन? इन प्रिन्सिपल त्यांना तुझं तू लग्न ठरवलंयस ह्याचा काही प्रॉब्लेम नव्हता. ओके. म्हणजे की हम्म. असं कसं असं काही नव्हतं. बिकॉज अगेन लाईक आय सेड दिस इज सो मेनी इयर्स अगो. 33 वर्षांपूर्वीची आपण बरोबर. गोष्ट करतो तेव्हा इतकं कॉमन नव्हतं हे सगळं. सो तो इश्यू नव्हता. पण अगेन शिक्षण त्यांच्यासाठी, माझं शिक्षण हे त्यांच्यासाठी पण महत्वाचं होतं ना. बरोबर. म्हणजे असं मध्येच शिक्षणात हा म्हणजे सुटलंच बिटलं असं नको. हो. कारण ते खरंय. म्हणजे ऍक्च्युली माझ्या एका मैत्रिणीच्या, ती तिच्या काकूकडे राहायची. माझं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर हुश्य असं मला म्हणल्या त्या की हुश्य तुझं झालं, कमाल आहे तुझी. कारण टीडीएस खूप tedious खूप जास्ती. शी वॉज कन्सर्न, म्हणजे आउट ऑफ Correct. कन्सर्न शी वॉज सेईंग. तिच्या मैत्रिणी याच्या 4थं वर्ष झाल्यावर आमच्याकडे रात्री बसून ते कितीतरी वेळ त्यांची ती प्रोजेक्ट. हो. हा, ड्रॉइंग आणि असं सगळं चालायचं. सो तो एक त्यांचा कन्सर्न होता की हे कसं होणार पुढे, म्हणजे आत्ताच लग्न लावून दिलं तर. आणि दुसरं म्हणजे संजीवचं करिअर हे थोडं अनकन्व्हेन्शनल आहे ना. इट्स व्हेरी डिफिकल्ट टू अंडरस्टँड अँड ऍक्सेप्ट ऑल्सो. पण दे वर नोईंग हिज प्रॉडिजियस टॅलेंट. सो दॅट वॉज वन पॉझिटिव्ह पॉईंट की त्यांना माहिती होतं की तो एक लाईक तो म्हणला वंडर बॉय ह्या कॅटेगरीतलं त्याचं म्हणजे काय प्रतिभा आहे. म्हणजे ज्या पद्धतीने लोकांनी मला प्रेम दिलं नंतर एवढी वर्ष, तेवढं होईल की नाही कोणाला माहित नसतं. पण काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे वेन यू आर वन ऑफ द बेस्ट मेरिट्स, त्या पद्धतीने ऍक्सेप्ट नाही झालं तर ऍक्सेप्टच नाही झाला असं होत असं नाही. नाही होणार. मध्ये खूप आहे. आपण म्हणतो की आपल्याला वाटतं
की ही क्षेत्र असुरक्षित आहे, पण परफॉर्मिंग अँगलनी असुरक्षित आहे. मध्ये भरपूर गोष्टी आहेत लेअर. यू कॅन टीच, यू कॅन ओपन युअर ओन स्कूल. बरोबर. परफॉर्मर म्हणून यशस्वी होणं हे फक्त लोकांच्या हातात आहे. मला किती का वाटेना मी छान गातो, पण वेन यू आर गुड, सर्वायवल इज नॉट तुम्हाला हवं ते की नाही, मिळते की नाही, ही यशाची जी व्याख्या असते ना, की मला लीड रोल हवे होते, मला हिरोईनचं काम करायचं होतं, पण मला साईड कॅरेक्टर मिळालं. कोणी म्हणतं मी हिरो व्हायला होतो पण मला विलनच मिळालं. कोणी म्हणतो मला कायम प्रौढच भूमिका मिळालं. असं तुमच्या लाईन मध्ये जे होतं ना. आणि एखादा म्हणतो मी हेच करायला आलो होतो आणि मला हेच करायला मिळालं. तर माझी यशाची व्याख्या बिकॉज ती असं होतं की प्रोडिजियस टॅलेंट असल्यामुळे आणि सगळं करिअर चांगले ऑप्शन असूनही आय हॅड व्हेरी गुड अकॅडमिक ऑप्शन्स. माझं डोकं छान होतं अकॅडमिक. माझे सगळे मित्र व्हेरी वेल प्लेस्ड ॲट टॉप पोझिशन्स येतात. तर तसं असूनही गाणं करिअर करायचं तर काय मिळवायचं, तर क्लासिकल सिंगिंगचा टॉप परफॉर्मिंग आर्टिस्ट ही यशाची व्याख्या झाल्यामुळे तेवढंच फक्त असुरक्षित होतं हे तिच्या आईबाबांना कळत होतं. प्लस आमचं खातेपितं हे आहे, त्यामुळे छान बंगल्यामध्ये वगैरे राहायला आली पोरगी. त्यामुळे परत अगेन की बेसिक काही प्रॉब्लेम नव्हते, ते पण तिच्या आईबाबांनी बघितलं. आणि माझी पत्रिका बघितली, आम्ही नाही बघितली तिची पत्रिका. त्यांनी फक्त एवढंच बघितलं की कॅरेक्टर बघितलं पत्रिकेमध्ये, त्यांना जे काय त्यांना कळतं. त्यांना माझे सासरे बुवा बघायचे सारखं. सो ही बिलिव्ड इन दॅट. तो त्यांनी फक्त कॅरेक्टर बघितलं. तर ते एरवी कळू शकत नाही. पोरगी बघत होती कॅरेक्टर माझं, की मी तिच्या मैत्रिणींशी कसा वागतो. पण मग घरून हो झाल्यानंतर लग्न करायला किती वेळ लावलात? म्हणजे असं काही तेव्हा त्या काळातलं ते जेव्हा मी हट्ट डेटिंग केला. हा शब्द नव्हता जो आता आलाय, पण असा काही काळ होता का तुमच्या आयुष्यात कशाचा? डेटिंग म्हणजे लग्नाच्या आधीचा असा काही काळ होता का हो, जेव्हा आता आमचं 93 डिसेंबरमध्ये लग्न ठरलं ह्या Okay. कॅटेगरीत झालं आणि Okay. 95 मे मे मध्ये मध्ये झालं. झालं. 1.5 वर्षांनी सो झालं. 1.5 वर्ष होतं. ओके, छान. आणि मग त्याच्यानंतर लग्नानंतर 1 वर्ष मी केलं लग्नानंतर 1 ग्रॅज्युएशन. वर्ष पण डेटिंगच होतं. त्या आईकडे राहत होती बरंच. अभ्यास चालू हो. होता हा. तुमचा. हा. आणि ते सगळं काय जे प्रेशर होतं, मी म्हणलं तू कुठे सुखाने राहशील आईकडे. तिथे राहा. हो का? आणि मग लग्न कसं करायचं ठरवलं? म्हणजे साधेपणाने केलं किंवा घरून काय म्हणणं होतं? आता त्याची स्टोरी मी सांगतो. हा प्लीज. नाही, अभ्यंकरांकडे साधं काही नसतं. आमच्याकडे बारशाला पण 300 आणि 300च्या खाली काही तिथे मिनिमम फंक्शन. म्हणजे नात्यातलीच भरपूर आहेत की दोन्ही, आता तुमच्या दोन्ही. या नाही, निमित्ताने आईबाबांचा आईबाबांचा जनसंपर्क खूप होता. आमचा एवढा नाही. माझा जस्ट नोईंग पीपल इज डिफरंट. त्यांचं कनेक्शन्स होते तेवढे. माझ्या बाबांचा पेंटिंगचा बिझनेस म्हणजे रंगकाम. त्यामुळे ते अनेकांचे बंगले रंगवायचे, 5-5 वेळा घरं रंगवलेली. सो त्यांचं एक सगळ्यांचं, आईचा पण खूप लोक जोडली होती त्यांनी. एवढी नाही आम्ही, आमचं 1/4 आहे. पण त्या टाइमला असे जोक म्हणजे सांगण्यासारखं काही गंमत आहे ही. ते मी शिकायला पण मिळालं मला त्यातनं. आपण टिपिकल मी आणि माझा भाऊ असं तेव्हा असं होतं की मिनिमलिस्टिक लग्न करायचं बरं का. हां, म्हणजे कशाला सगळ्या जगाला बोलवायचं आणि सगळे रिसेप्शन आणि हे सगळं असं वगैरे काही गरजच नाही ना. एक तत्व वगैरे असतं ना. मग आम्ही दोघं जण टेबलवर बसून की एकदम मिनिमम करायचं, कारण माझं करणं तसंच त्याचं होणार होतं. ते झालं. हो हो वगैरे म्हणजे यादी सुरू केली आम्ही बघायला. 2200 लोकांची यादी. फक्त तुमच्याकडची? नाही, नाही, आमची आणि पण त्यांची. त्यांची 500 होते, आमचे उरलेले. आई गं. तर आमचे 2 रिसेप्शन झाली. बरं. सकाळी लग्न आहे. इंद्रप्रस्थ त्यावेळेला नंबर 1 कार्यालय Correct, होतं तेवढंच correct. पुण्यामध्ये. त्याला बाहेर ओपन छान लॉन बी. त्यावेळेला ही लॉनची कन्सेप्टच नव्हती. नव्हती. बरोबर. तर इंद्रप्रस्थमध्ये रिसेप्शन झालं. माणसं मावणार नाही म्हणून ते काय 700-800 आणि उरलेले दुसऱ्या दिवशीचं आणखीन एक रिसेप्शन दुसरीकडे केलं. डिवाइड केली. हा, पण ती स्टोरी अशी संपली नाही इथे. तर मी आणि माझा भाऊ हसतच सुटलो. म्हटलं आई ह्यांना बोलायचं, आई त्यांना बोलवायचं, असं सगळं सुरू झालं. थोडी तुझा काही संबंध नाही, पण आम्ही यांच्या घरामध्ये लहानपणी खेळलेलो आहे, असं झालं. ते आमचे संबंध आहे. मग एका वेळानंतर बाबाने मला एक फार सुरेख वाक्य सांगितलं. ते म्हणे अरे तुझं एकट्याचं लग्न नाहीये, ते माझ्या मुलाचं आहे, हिच्या मुलाचं आहे, आजोबांच्या नातवाचं आहे, सचिनच्या भावाचं आहे. सो हे सगळ्यांचं सेलिब्रेशन आहे. आमचे जसे जे काय संबंधी आहेत, आम्ही अनेकांच्या लग्नाला लागलो ते आम्ही त्यांना बोलवणार. प्लस तू खर्च करत नाहीस, तुला काय करायचंय, उभं राहायचंय फक्त. कन्सेप्ट एकदम क्लिअर, मला भयंकर आवडलं. तू 1 तरी रुपया खर्च करतोयस का? तुला फक्त उभं राहायचंय. हा, म्हणलं हो बरोबर आहे, फक्त माझं लग्न नाहीये. मग म्हणलं काय करायचं ते करा. सो असं ते मग तेव्हा मोठं झालं लग्न. आर्टिस्ट पण खूप त्यावेळेला प्रॉमिसिंग आर्टिस्ट मध्ये माझं खूपच लोकांना प्रेम होतं, कलावंतांना खूप प्रेम होतं. सो सगळे आर्टिस्ट त्यावेळेचे टॉपचे
आणि अगदी खास नावं घ्यावी तर म्हणजे पु ल देशपांडे, हो. कमाल. सुनीताबाई. पुलंचं तर असं आहे की त्यांना तेव्हा खूप पार्किन्सनचा त्रास होत होता. तर आम्ही लग्नाचं बोलणं करायला गेलो तर म्हणलं की सुनीताबाई म्हणलं की हे लोक आले ना खूप जमले की त्यांना त्रास होतो जास्ती, तर मी त्या दिवशी कळवते. हा. हां, आणि आपणच फोन आला त्यांचा की हे म्हणतात की येतोय. जायचंय संजीवच्या लग्नाला. वा. आणि तसं नाही, पुढे लवकर येऊन जातो मी, लोक यायच्या आधी म्हणून 5:30 आले. बर. हा, आणि नंतर 3-4 तास सगळे आर्टिस्ट यायला लागले. चांगले. गुरुजी होते, ज्योत्स्नाबाई भोळे आणि यू नेम देम त्यावेळेचे सगळे. आणि त्याच्यानंतर त्यावेळेचे अनेक आर्टिस्ट जे आता लिजेंडरी झाले आर्टिस्ट झालेत, हम्म. ते सगळे खूप आर्टिस्ट जमल्यावर पुलं म्हणजे ही वॉज देअर फॉर हा. लॉट ऑफ टाइम. असं एकदम मेमोरेबल लग्न. फंक्शन झालं. हो, मेमोरेबल होतं. आणि मग लग्नानंतर तुमचं शिक्षण चालूच होतं. हो, 1 वर्ष. हो ना? मग फायनल इयर, मग थिसिस, हम्म. मग त्याच्यासाठी मग कुठे गोव्याला जा, कारण माझं सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्सचा थिसिसचा सब्जेक्ट होता. मग हा गोव्याला होता प्रोग्राम त्याचा. कला मग अकॅडमीत मी घेऊन गेलो त्याच्याबरोबर तिला. कला ओ. अकॅडमीला. मग तेव्हा कसे वेळ द्यायचात मग एकमेकांना, असंच म्हणजे प्रवास करायचा एकत्र? नाही, माझं तर कॉलेजच चालू होतं, म्हणजे मी कुठे जाणं नाही, ते पहिल्या वर्षी तर पहिलं वर्ष काही नाही. काही नाही, नाही. आणि त्यावेळेला माझे सगळे ट्रेनचे जर्नीज होते. अच्छा. मी 15-15 दिवस घराबाहेर राहायचो. हम्म, हम्म. ॲज आय टोल्ड यू पहिल्या की बरोबर. फ्लाईट वॉज सो एक्सपेन्सिव्ह, इट वॉज Correct. वर्थ सेव्हिंग दॅट मनी असं म्हणतो उलट. खरंय खरंय. म्हणजे खूप जास्त, म्हणजे आजच्या काळात तुला सांगतो मी, त्यावेळेला राऊंड ट्रिप दिल्ली वॉज लाईक 10,000. तेव्हाचे त्यावेळेस 10. सोन्याचा भाव 5,000 रुपये बरोबर. 10 ग्रॅमला होता आमच्या लग्नाच्या वेळेला. खरे. तेव्हा राऊंड ट्रिप तिकीट हे 20 ग्रॅमचं सोनं होतं, म्हणजे आजचे 3 लाख रुपये. हो. सो इट वॉज आउट ऑफ क्वेश्चन. इट वॉज. आणि समजा कोणी जास्ती पेमेंट दिलं तर ते वाचवणं पण बरं होतं हम्म, हम्म. बाय गोईंग ट्रेन. बरोबर. तो मी नसायचो पहिल्या वर्षी, मला काही प्रॉब्लेम नव्हता ती आईकडे असण्याचा. नाही, मग शेवटी 15 दिवस मी नसायचो. सेकंड टर्मचे शेवटचे 2 महिने वगैरे मी आईकडेच राहायला गेले होते. हम्म, हम्म. कारण म्हणजे मला सासरी काहीच जबाबदारी नव्हती माझ्यावर, बिकॉज आय वॉज माझं चाललं होतं शिक्षण, त्यामुळे अशी काहीच नव्हती माझ्यावर जबाबदारी. पण कम्फर्ट, नवीन लग्न झालेलं असताना माहेरी जायचा कम्फर्ट जास्ती असतो ना. हम्म, मग मी तिकडेच होते 2 आणि मी महिने. म्हणलं तू जे काय फायनल इयर आहे ते 1 वर्षात संपव बाई, पेपर नकोत राहिला. आणि माझ्यावर आयुष्यभराचा प्रेम नको की ते लग्न आर्किटेक्चरचा झाल्यामुळे काय. शेवटी त्रास झाला आणि 1 वर्षाचा 2-3 वर्ष गेली वगैरे नको गोड. मग झालं एका झालं. नीट झालं आणि छान झालं. वा वा वा. स्कोर्ड बेल. आणि मग तुम्ही मग एकत्र राहिला असाल ना? हो. म्हणजे एकत्र जेव्हा आपण राहायला सुरुवात नाही, तेव्हा पण करतो. ते वर्ष पण राहतच होतो, हा, तसं नाही. एकत्रच होतो. तसं नाही. म्हणजे ऍक्च्युली इनफॅक्ट तेव्हा येऊन मग माझ्या जाऊन. मैत्रिणी पण यायच्या, म्हणजे आणि आमची कशी होती, कॉमन अभ्यासाचा प्रकार वेगळा असतो, म्हणजे पाठांतर आणि असं नसतं. हम्म. मग एकत्र बसून आम्ही ड्रॉइंग्स करायची आमची सवय होती. मग लग्न झाल्यानंतर त्या यायच्या माझ्या घरी, हम्म. किंवा त्यांच्या घरी मी जायचे ओव्हरनाईट, म्हणजे जे काय हम्म. प्रोजेक्ट असेल तर तिकडेच जाऊन पडीक म्हणजे. हम्म, हम्म. सो ते तिचा जो रोख आहे ना, ते झालं सांगतो. माझ्या पहिल्या मुलीचा जन्म झाला हम्म. 98 नोव्हेंबरमध्ये. हम्म. त्याच्यानंतर आम्ही वेगळं राहायला लागलो, हम्म. एकाच घरामध्ये वरती. ओके ओके. आमचं 3 मजली घर आहे, बरोबर बरोबर. सगळे अभ्यंकर. हम्म, हम्म. तो वरच्या मजल्यावरती मी वेगळं किचन केलं. हम्म, हम्म. आणि रुचाचा जन्म झाल्यावर म्हणजे हम्म, 99 मध्ये 30. आय वॉज 30, शी वॉज 26. हम्म. हा तुझा रोग जो आहे तो आहे नाही, की आम्ही माझा- खऱ्या अर्थाने आमचे चॅलेंजेस ज्याला म्हणतात की हा तुला जर काही असतील असं वाटत असेल की हा. हाऊ डिड यू ऍडजस्ट हा वगैरे, करेक्ट. ते खऱ्या अर्थाने सुरू झाल्याच्यामुळे वेगळं राहिला. वेगळं किचन झाल्यापर्यंत होत नाही. हा विथ द प्रोटेक्शन ऑफ द पेरेंट्स हा सो मेनी थिंग्स आर कवर्ड. म्हणजे बरोबर. जराचा आवाज चढला की आई येणार, हा. तिथंच त्यामुळे आहे ना. काहीच नाही. काय झालं, आणि आई ती दोघांची आई आमची सिमिण होती फुल. एकदम सिमिणच हा शब्दच करेक्ट आहे. ओ. ते कोणी भांडायचं नाही, किती कोणी वेळ. तोंड पाडून बसायचं नाही. आईचे एकदम हो. नियम होते. हा, जे काय ते मोकळेपणे बोलून टाकायचं, मनात ठेवायचं नाही. हम्म, हम्म. So, पण मग त्याची सुरुवातीला तुम्हाला म्हणजे एकत्र कुटुंबात आलात ना, म्हणजे हो सून हो म्हणून. हो हो. त्यात झाला ना. शिक्षण चालू, तर तो एक मुलीला वेगळा अनुभव हो. असतो. तो 4 तुमचा अनुभव वर्ष कसा? एकत्र कुटुंब. हा, हो. कसा नाही, होता? झालं ना लग्न. माझ्या घरी आम्ही छोटं चौकोनी कुटुंब, आई वडील, हा. मी आणि भाऊ. आपटे. बरोबर माहेरी. बरोबर. आणि इकडे अभ्यंकरांकडे आल्यानंतर फॅमिली वॉज व्हेरी वेलकमिंग. हम्म, पण माणसांचीच हौस असल्यामुळे हम्म, सतत माणसं, हम्म. सतत राबता म्हणजे ये जा माणसांचा. खूप. हो, खूपच. म्हणजे माझा लग्नानंतरचा पहिला वाढदिवस होता, 35 माणसं होती घरामध्ये.
आणि त्याच्यातले माझे फक्त आई वडीलच असतील फक्त त्याच्यातले शिवाय, अच्छा. बाकी सगळे ह्याचे. आणि नुसती संजयचे आई बाबा नाही, आत्या, काकू, हे मावशी, सगळे हे छान, सगळे. व्हेरी गुड. तिला सवय नाही ना. जवळचे. आणि मग एक तास दीड तास झाल्यानंतर माझा चेहरा उतरला, कारण मला कुठे सवय आहे. आणि इन ॲडिशन मला असं सेंटर ऑफ अट्रॅक्शन सगळे माझ्याकडे बघतात, कारण माझाच वाढदिवस आहे. ते मला असं आय वॉज फिलिंग व्हेरी अनकम्फर्टेबल. आणि आपल्याला जर बघितलं नाही कोणी तर आम्ही म्हणतो माझ्याकडे बघा मी आहे. मग सासूबाई म्हणल्या तू आता असं कर, थोड्या वेळ माझ्या खोलीत जाऊन रडवेली बस. झाली ती, रडवेली हो. वगैरे. म्हणलं खूप बापरे. माणसं हो झाली. हो हो हो. आणि कसं बोलायचं, कसं हँडल करायचं, काही मला अनुभव नव्हता. बरोबर. आणि हे सवय पण नव्हती. मग त्या हम्म. म्हणल्या आता माझ्या खोलीत जाऊन बस थोडा वेळ, मी जरा बघते म्हणजे हा. काय सगळ्यांची कसं हा, मेंटेन. हा. मग तू जरा थोडी शांत हो आणि शांत हो, Break घे. हा ब्रेक घे आणि बाहेर ये परत. अच्छा. सो बट एव्हरीबडी वॉज व्हेरी वेलकमिंग. म्हणजे माझा फायनल इयरचा अभ्यास चालू असायचा, तर म्हणजे एक सांगण्याची गोष्ट अशी की ह्याचे आजोबा रोज पहाटे उठायचे हम्म. 5:30ला. हम्म. तर ते मला चहा करून द्यायचे की तू पण अभ्यासाला उठतेस. म्हणजे असं नाही ते म्हणले कधी की तू उठतेस तर तू मला करून दे. हा. उलट. हा, किती गोड. ते आणि ते ग्राउंड फ्लोअरवर त्यांची रूम होती, बेडरूम होती, मधल्या मजल्यावर किचन होतं आणि वरच्या मजल्यावर मी असायचे. तर त्या मधल्या मजल्यावर येऊन चहा करायचा. आणि तेव्हा काय असं इंटरकॉम आणि असलं काही नसायचं, मोबाईल पण नव्हता. बरोबर. मध्ये हाक मारायचे मला हम्म. की अश्विनी चहा झालाय, मी येऊन चहा घेऊन जायची. पण म्हणजे इतकं सगळ्या एव्हरीबडी इट वॉज व्हेरी अकोमोडेट. म्हणजे मला रियाज कर पहाटे उठायचं होतं, आजोबा चहा करून द्यायचे. हा. तसं मलाही द्यायचे. हो. वाव. तो इश्यू नव्हता काही. हम्म. हम्म. फक्त इन अ वे अश्विनी थोडीशी स्लो मोशन मूवी होती. मी तिला गमतीत म्हणतो की वाघ आला तरी आपली गती वाढवणार नाही. आणि आई म्हणजे माझी ती आत्ता खालच्या मधल्यावर आहे का वरच्या मधल्यावर आहे, एवढी ऍक्शन ओरिएंटेड ओके. होती. हा. त्यामुळे So कॉन्ट्रास्ट. त्यांच्यातला बॅलन्स मला साधायला लागायचा. हम्म. म्हणजे कधी कधी कारण आईचं एक तर काय तिच्यावर प्रेम होतं, तो हम्म. मुद्दा नव्हता. हम्म. पण शेवटी एक असतंच ना की जेव्हा त्या स्पीडच मॅच होत नाहीत तसा बॅलन्स आईला बरोबर. सांगायचं की आई तू तिला एक काम दे आणि तिला तिच्या स्पीडने करू. हा. तू तुझ्या स्पीडने म्हणलं मग तुझं वेगळेपण काय आहे. वाय आर यू डिफरंट, बिकॉज यू आर डिफरंट. हा. एव्हरीबडी इज नॉट यू. असं थोडं शब्दात समजावं मला सांग. लागतं. हा ते हा. आई किंवा दुसरी असं माझ्या भावाचं लग्न झालं, मग तोपर्यंत एक मधला काळ आहे, एक काही काळ 2 सुना आणि एक सासू. वाव. म्हणून तर मी वरती वेगळा राहायला लागलो. तर मला लक्षात आलं की सगळे चांगले संबंध आहेत, 2 Correct. सुना वेगळ्या प्रकृतीच्या. हम्म. दुसरी सून पण तिची शिष्याच, हम्म. म्हणजे ऐकणारच सगळं. बरोबर. प्लस ती लहान होती भावाची बायको माझ्या, हम्म. त्यामुळे ती थोडीशी आर्ग्यू न करणारी होती. हम्म. अश्विनी यूज टू पुट एव्हरी ओपिनियन ऑफ हर्स आउट माझ्याबरोबर. तिला काय वाटतं ते बोलणार. बरोबर. मी म्हणलं हे जे काय त्रांगडं आहे ना, ह्यानी सगळे संबंध खराब होते. हम्म. आईला म्हणलं आई मी वेगळा राहणार आहे. बरोबर. प्रत्येकाचं 2 सुना आणि 1 सासू हे चित्र नको. हम्म. 1 सून 1 सासू ठीक आहे. बरोबर. खरं. तर तू आणि आरती छान मॅनेज कराल, मी चाललो वर. लांब राहून लांब आणि नातं वरतीच छान म्हणजे एक राहतं. मजला वरती फक्त. हा, एक मजला. हा रोजचं लांब ते असं लांब पण नाही. आणि हा. हा. हे खूप वेळा गमती असतात ना, ज्या मला ॲज अ मुलगा कधीच खटकल्या नाही. हम्म. ती सुनबाई म्हणून कशा गमती व्हायच्यात त्या खटकायचा भाग नाही त्याचा, बरोबर. स्पीडच्या डिफरन्स सगळं. हा, हा. ते मी तुम्हाला सांगू इच्छितो, कारण की हा अनुरूपचा त्या ह्याच्यावरला शो आहे ना, की हाऊ परसेप्शन्स कॅन डिफर. हम्म. आपापल्या जागी ती बरोबर असतात. बरोबर. अश्विनी मला काय एक किस्सा सांगते, जो मला मुलगा म्हणून काहीच फरक पडत नाही. कारण मी घरामध्ये मला शिरा मिळेल का म्हणल्यावर आईनी केलाय का माझ्या भावाच्या बायकोनी केलाय, ती माझ्यासाठी लहान बहिणीसारखीच आहे. कारण ती आईकडे शिकायला यायची. मी आय नो हर सिन्स 10 वर्ष लहान आहे. हम्म. तो आरतीने केलाय का अश्विनींनी केलाय, मला काय फरक पडतोय. हम्म. पण तिला कसा फरक पडायचा हम्म. की अश्विनी आई तिला म्हणायची की तू ऑफिसमधून आलीस, ती पार्ट टाइम जॉब करायची, की तू 5 वाजता शिरा बनवून ठेवशील का. ती म्हणायची करून ठेवते. मग ती काहीतरी आधी अर्धा तास ऑफिसमधनं ऍडजस्ट करून लवकर यायची शिरा बनवायचा म्हणून. हम्म. आणि तोपर्यंत आम्ही बनवून ठेवायला. आईचं म्हणणं असायचं मला वेळ होता मी करून टाकला. हा. आणि अश्विनी म्हणणार की तुमच्यावर माझा विश्वास नाही कमी करेन. So, प्रत्येक जण आपापल्या, तुम्हाला आखरी जागी रास्ता बरोबर. बदला जो अमिताभचा डायलॉग आहे ना, की Correct. तुमको ये 6 दिख रहा है, मुझे ये 9 दिख रहा है, Correct. हम दोनों अपनी अपनी जगह पे सही है. तो मला काय माझ्या आठवतो की हा. येस, हर इंटरप्रेशन इज दॅट. आणि आईचं इंटरप्रेशन पण करेक्ट आहे, मला वेळ होता. करून टाकला मी. पण मग त्यामुळे इथेच आपल्याला मला कळत होतं की बाबा हे दृष्टिकोन वेगळे, कोणी चूक नाही आपल्याला. सो हे सारखं होणार आहे. आणि मला टूरवर गेल्यावर प्रोग्राम मध्ये केंद्रित करताना तिकडे काय चालू असेल हे नको. खरं.
सो मीच ते प्रपोजल ठेवलं की मी वरती वेगळं किचन करतो आणि राहतो. आई बाबा वेर ओपन अगेन, दे वर अंडरस्टँडिंग. तिला आधी असं वाटत होतं की कशाला, प्रेम आहे ना, बरोबर. काय गरज आहे काय एवढं. हा. म्हणलं हो, म्हणलं हे सगळं नीट राहू देत. पण ते इमिजिएटली दे सेड ओके. वरती येऊन बघितलं कुठे काय म्हणतोस तू, कसं होऊ शकतं. एक बेडरूम भाऊ वरती यायचा राहिला आमचा, नव्हती एवढी म्हणजे आमच्या फ्लोअरमध्ये म्हणजे सचिन इथंच येईल झोपायला, म्हणजे येऊ देत ना. रोज ते 3 बायकांचं किचन मधला विसंवाद नकोय बरोबर. मला. तो काय प्रॉब्लेम नाही. सचिन आरती माझा भाऊ आणि भाऊजाई अनेक वर्ष वरती येत होते, त्यांची बेडरूम वेगळी होती, पण ती आमच्याच फ्लोअरवर होती. वी हॅड ओनली 3 रूम्स. बरोबर. पण आय मेड इट अ पॉइंट टू लिव्ह सेपरेट. म्हणजे 2 BHKच्या घरामधली 3 रूम आमच्याकडे आणि एक भाऊ यायचा झोपायला. तरी इट वॉज अ व्हेरी पण हे सोल्युशन हो, होतं छान ना जे होतं. काही घडलं. हो, वा वा. आणि मग दोघंच राहायला लागल्यावर एक असं होतं की हे मला खरं तर लग्नानंतरच होतं असं माझं मत आहे. मग आपण एकत्र कुटुंब असू देत नाही तर वेगवेगळं, पण वेगवेगळ्या सवयी असतात आपापल्या. आपण जेव्हा आपापल्या 2 वेगळ्या घरांमधून येतो तेव्हा काही आपले काय म्हणतात सवयी एकमेकांना कळतात आणि मग त्या कधी कधी सुखदही असतात, कधी कधी त्याच्यामुळेही खटके उडू शकतात. तर असं काही नवरा बायकोंमध्ये काही घडलं का की ही सवय मला नाही आवडली आहे किंवा हा उशीर करतो प्रचंड प्रत्येक गोष्टीमध्ये. बर. म्हणजे सुरुवातीच्या काळात मी तयार होऊन बसलेली असायची अशी, आणि तो शांतपणे काही त्याच्यावर काहीही परिणाम तिथे होत माझी नाही. गती वाढत नाही वाघ आला तरी. तिथे तुमची गती कमी आहे. म्हणजे कार्यक्रमाच्या वेळेला ठीक आहे की त्यांनी तो ही हॅज प्राईम्ड हिमसेल्फ की आता मी कशाचाही परिणाम होऊन देणार नाहीये. कारण ते ठीक आहे. आम्हाला श्वासाची गती सिंगर्सला हलवून चालत नाही ना. नाही तसा असं राहू नाही शकत ना, असं होतं. तर तिथे ते ठीक आहे, पण लग्नाला जायचंय, काही नाही, कशाचाही परिणाम होत नाही. आपल्याला मुहूर्तावर पोचायचंय, आपण कोणाला तरी वेळ दिलीये, कोणीतरी आपल्याला वेळ दिलीये, कोणतरी येणार आहे, कशाचाही परिणाम पण होत इथे नाही. थोडंसं मी मध्ये बोलीन बरं का, नाही तर लोकांचा गैरसमज होईल. काय आहे म्हणजे तिचं म्हणणं करेक्ट आहे, पण माझं आयुष्य थोडं वेगळं आहे. म्हणजे आय कम अक्रॉस विथ, कोणाला वेळ देतो मी फक्त माझे मित्र. कारण आमचे प्रोग्राम ठरवायला कोणी घरी येत नाही, सगळं फोनवर घडतं. आणि जर कोणाला माझा मुलाखत घ्यायची असेल तर घरीच येतो मी झोपलेल्या कपड्यात देऊन बाहेर बसलो तरी फरक पडत नाही. मला आवरून द्यायची वेळच येत नाही पटकन वेळेत. विमान प्रवास करायला लागतो तर रेंज असते, यू प्लॅन रिचिंग 2 hours बिफोर. थोडा उशीर झाला तर 1.5 तास आधी, 1.25 तास आधी, तरी वेळेतच असता. कॉन्सर्ट 9चा कॉन्सर्टला तुम्ही 8ला टार्गेट करता, 8:30 पावणे 9ला पोहोचतो, काय फरक पडतो तिथं, काय करायचं नाहीच. सो देयर इज ऑलवेज मार्जिन इन माय प्रोफेशन. हे तुमच्या मनात असतं. माझ्या मनात काय मार्जिन असतं. आणि घरी जातो तर मित्रांच्याच घरी जातो, मी ते समजून घेतील ना तेवढं, ते की संजीव म्हणजे त्याला 8 म्हणलं म्हणजे 8:30 पावणे 9. त्याच्यासाठी पण ते त्यांना खटकत होतं. हो, कारण मी तयार अजून. हो, अजून अजूनही. नाही, अजून नाही, पण आता खटकत नाही, आता मी ऍक्सेप्ट केलंय ते सवय करून हां. घेतली. आणि मी उशीर करते. म्हणजे आता मलाही लोक म्हणतात हा ठीक आहे, म्हणजे मी ह्याच्या इतकं उशीर नाही होत मला, पण अगदी डॉट टू डॉट हे जे काय होतं तसं तसं ते ते कमी केलं. पण देर इज नो पण पॉइंट. आमच्या मुलींना मी तसं वळण लावलेलं बरं. मी त्यांना त्या 8वीत गेल्यावर जेव्हा त्यांची ते अकॅडमिकली इम्पॉर्टंट वर्ष आली, तेव्हा मी त्यांना बोलवून टेबलवर बसून मोठ्या पोरीला सांगितलं, छोटी आणखीन लहान होती, तिला नंतर सांगितलं हेच सगळं. म्हणलं माझं जे रुटीन तुम्ही बघता की केव्हाही उठतात, मी अलार्म लावतच नाही. मी फक्त जेव्हा विमान पकडत असतं तेव्हाच अलार्म लावतो. आता जर मला जाग येईल तेव्हा मी उठतो, मला झोप येईल तेव्हा मी झोपतो. ओके. तर मला बंधनच नाही. आय एम अ परफॉर्मिंग आर्टिस्ट. माझं कुठली इन्स्टिट्यूट नाही आहे. आय टीच व्हेरी स्पेअरिंगली. कारण मला देवाच्या कृपेने घर चालवण्यासाठी शिकवायची गरज नव्हती. आय वॉज ऑलवेज अ टॉप आर्टिस्ट ऑफ द कंट्री. बरोबर. म्हणून मग माझं रुटीन असं असतं की माझी जशी गरज आहे तशी मी ते ठेवतो. जेव्हा दगदग असते तेव्हा आय कॅन परफॉर्म. अमेरिकेचा दौरा असतो तर 20 कॉन्सर्ट्स इन 7 वीक्स, सगळं जोर माझ्याच वर असतं. तेव्हा मी खूप डिसिप्लिन असतो, किती बोलायचं किती नाही. पण जेव्हा नाही तेव्हा मी कधीही पोरी बघतात तेव्हा आपलं मी चहाचा मग घेऊन बसलो, शेजारी थर्मास. कारण की मला हॉटेलमध्ये राहायची सवय आहे ना, तर मी थर्मासमध्ये घरी चहा घेऊन बसतो 3 कप, थोडा थोडा ओतून पितो हॉटेल सारखा, नाही तो गरम राहतो. तुम्ही मुलींना वाटेल बाप काम करतो की नाही. प्लस बिंग अ प्रॉडिजी, जो माझ्या पोरी जेव्हा त्या वयात आल्या की त्यांना कळतंय तोपर्यंत हे करण्यासाठी मला रियाज करायची गरज संपली होती.
तेवढे ते बाबा काय जातात मस्त तयार होतात जातात प्रोग्राम मस्त. करून येतात. 2 पेपर वाचतात सकाळी उठून. सकाळी बस कधी शाळेत मुली जाय तोपर्यंत मी आपला पेपरच वाचतोय. हा. हेच बघत होते त्या. संध्याकाळी आले की काय बाबा चालायला गेलेले असतात, आले की आमच्यावर सिरियल बघतात, काम करतात की नाही. मग काय समजवलं सो तो जो टिपिकल रियाजाचा, आणि मी शिकवत नसल्यामुळे घरामध्ये असं काही सारखं गाणं नाही वाजायचं जे लोकांना वाटतं की संजीव अभ्यंकरांच्या सारखे घरात. तंबोरीत चालू असते. ती एक फेज होती. वेन आय टू परफॉर्म 4 तास मी रियाज करायचो. पण ती ह्या मुलींच्या आयुष्यात त्यांनी बघितलं, बघितली त्यांनी नाही. वडिलांचे कष्ट नाही बघितले. मुलींना जाणीव आली तोपर्यंत माझा विमानानेच प्रवास सुरू झाला. बरोबर. त्यांनी बघितला नाही माझा. सो त्यामुळे मी त्यांना सांगितलं की माझं आयुष्य हे आदर्श आयुष्य नाहीये. त्यामुळे यू हॅव टू बी ऑन टाइम. तुम्हाला ते हेच पाळायलाच लागेल. मी जे काय केलं ते पण त्यांना सांगितलं, पण ते तुम्हाला नाही तसं करायचं आहे. तुमचं वेगळं क्षेत्र असणार आहे, तर तुम्हाला डिसिप्लिन राहायलाच लागेल, तुम्हाला वेळा पाळल्याच पाहिजे, हे पण ओपनली सांगितलं. त्या दोघींपैकी कोण छान गातं, शिकतायत दोघी? नाही, दोघींनाही समज खूप आहे आणि आवड पण आहे, पण नॉट ॲज अ प्रोफेशन. ओके. ब्रेड विनिंग मी एनकरेज नाही केलं, बिकॉज द वर्ल्ड आय सॉ, मला असं वाटलं की आई वडिलांचं खूप नाव असेल त्या क्षेत्रामध्ये तर मुलांना त्रास होत होते, कम्पॅरिझन खूप होते. आणि मग ते जर खूप त्यांचा एक वेगळा चॅम्पियन त्रास निघाले होतो. नाहीत, मग त्यांना असं सगळं चांगलं करू नये असं ते बाबांसारखे नाही. ऐका. छान गाते पण संजीवचं सारखं नाही, हे अन्याय असं होतो. नको. बरोबर. पण मला हे दिसत होतं की यशस्वी कलावंतांच्या मुलांवर त्याच क्षेत्रात असेल तर प्रेशर असतं, आणि मग खूप वेळा काहीच करत नाही असं पण होऊन जातं आणि डिमोटिवेट मोठे होतात. होतात. आणि अश्विनी अकॅडमिकली पुरवून असल्यामुळे म्हटलं चला ह्यांना अकॅडमिक बुद्धी चांगली असेल असं आपण एक गृहीत धरू. कारण मी रुचाला म्हणलं बाई तू जर UX, ती मास्टर्स इन UI UX आहे, ओके. BSc कम्प्युटर सायन्स आणि मास्टर्स इन युजर UX एक्सपिरियन्स डिझाईन अँड डुईंग व्हेरी वेल. ओके. म्हणजे नुसतं तसं नाही, द कंपनी डझंट वॉन्ट टू लिव्ह हर अशी चांगली आहे. She is good. किती छान. आणि दुसरी मुलगी माझी कॉम्प्युटर इंजिनिअरिंगला आहे, 4th इयर. ती CET मध्ये 1563 आली. व्हेरी गुड स्कोर. PICT पुण्यामध्ये. बरोबर. सो ते अकॅडमिकली चांगले आहेत. सो माझा जो अंदाज होता तो बरा ठरला, करेक्ट ठरला. सो म्हणून मी त्यांना शिकवलंच नाही. म्हणजे ऍक्च्युली जरा जास्तीच टोक गाठलं मी. शिकवायला पाहिजे होतं. नको या निदान क्षेत्रात रुचाला असं शिकवायला, तिला तुम्हाला आवडतं. वाटतं. She sings, ती गाते आपले ती गाते पण. गाते. गाणी टाकते मस्त आपली सोशल मीडियावर. हौशी अच्छा. वा, वा, वा. व्हेरी गुड हौशी सिंगर. हो, कमाल. रियाज न करता छान गाते. सो हे रिझनिंग आहे. पण डू फोकस देम की कुठे राहशील जगात माहित नाही, पण तिला जायचं नाही भारताबाहेर. अच्छा. पण मी विचार केला म्हणलं ही कुठे जाईल माहित नाही, तिला अडकवायला नको असं. हे नशीब असतं. वा, छान. आपण तुमच्या सुरुवातीच्या सगळ्या आठवणींमध्ये रमलोय, तर आपल्याकडे एक आठवणींची सफर असते. तुमचेच फोटोज आहेत जे आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत, आणि त्याच्या आठवणी तुम्ही आम्हाला सांगणार आहात की हा फोटो कुठला होता, काय आठवण आहे त्याच्या मागे. अच्छा. हा ओरछा म्हणून एक मध्य प्रदेशमध्ये गाव आहे. झाशीपासून हार्डली 10-12-15 किलोमीटर. म्हणजे झाशी उत्तर प्रदेशमध्ये येतं, पण हे ओरछा इज इन मध्य प्रदेश. आणि आम्हाला मी आर्किटेक्ट असल्यामुळे ना मला हिस्टॉरिकली सिग्निफिकंट जागा आवडतात बघायला. मला पण गोडी लागली ते. हां, तर ते तिथला आहे हा फोटो. आणि खूप खूप वर्ष झाली त्याला. 2 मुली लहान होत्या. हो, ते रश्मीला उचलून मला 2007 किंवा 8 साली. उचलून दत्तियाच्या पॅलेस मध्ये तिला वरती घेऊन हा, सगळे young दिसतात. 2007 वगैरे. कमाल. वाव. मग मी खूप अशा हम्पी, बदामी आणि हा पण असाच हा, कुठेतरी हम्पी. दिसतोय. हम्पी आहे. हा हम्पी त्यांची जी 2 फेमस देऊळं आहेत त्याच्या चालत तुम्ही ट्रॅव्हल करू शकता. त्यांचं विठ्ठल मंदिर आणि आणखीन एक देऊळ. तर तो रस्ता जो तुम्ही जर चालत जायचं ठरवलं ना, तर नदी किनारी आहे. तर तो तिथला फोटो आहे की आणि हे सगळे असे मोठाले दगड फार सुंदर दिसतात. म्हणजे त्यांचं कॉम्पोजिशन, त्यांचा रंग, ते जे काय असे कसे ते बॅलन्स होतात अशीच भीती वाटावी असे ते असतात दगड. एवढाले म्हणजे दगड हा छोटाच शब्द आहे, म्हणजे ह्यूज आहेत ते, बोल्डर्स आहेत. पण ते रुईन्सच्या मागच्या स्टोरीज आणि सगळं खूप ऐकण्यामध्ये interesting आम्हाला असतं. आहे खूप. आम्ही अगदी इजिप्तला वगैरे पण गेलो तेवढ्यासाठी. पण अदरवाईज तिथे जो लोक समजून आली नाहीत ना इजिप्तच्या टूरला, का आलोय आपण,
ते फ्रस्ट्रेट झाले पण आम्ही काही लोक बघितले टूरवर म्हणजे बिकॉज दे ज्यांना डिड नॉट टू व्हॉट टू त्याची हा, एक्सपेक्ट. काय आपण काय युरोपच्या ऐवजी बघतोय? इजिप्तला आले होते असं नाही होऊ शकत. तुम्हाला त्या सगळ्या स्टोरीमध्ये हा इंटरेस्ट पण ट्रिपचाच दिसतोय. हो, हा युरोपमध्ये हा लग्न झाल्यावर हे अश्विनी जी काय वर्षभर मला भेटली नाही ना, हा. तर तिला मी फिरायला घेऊन गेला. आम्ही मेजर ट्रिप आमची अमेरिका आणि युरोपची माझ्या टूर बरोबर घेऊन गेलोय. आणि येताना टूर होती त्याची अमेरिकेची, अमेरिकेची. सो आम्ही त्याच्यात बरोबर फिरलो आहे. आणि मग येताना युरोपमध्ये थांबलो होतो. ही ब्रुक म्हणून जागा आहे, Okay. बेल्जियन टाउन आहे. बेल्जियमचं 16th सेंचुरी टाउन म्हणून तेव्हा, आता ह्याला पण अनेक वर्ष झाली बरोबर त्यामुळे. 30 वर्षापूर्वीचा. आणि तिथे त्यांचं फेमस म्हणजे हँडमेड चॉकलेट्स हा. आणि लेसची म्युझियम्स होती तिथे. मला बरं. आठवतंय फार सुंदर हँडमेड लेसेस, हे त्यांचं खासियत होती. लुक ॲट माय हेअर. हो खरंच. कमाल. आता एच राहिलाय फक्त. खरंच वेगळंच दिसतंय. तुम्हाला इन जनरल फिरायला आवडतं का दोघांना? हे खूप. काय हो. आहे गं? हो, हे स्वित्झर्लंडला झरमॅट म्हणून जागा आहे. हा, म्हणजे आणि हा. तिथे त्याची खासियत अशी की तिकडे गाड्या जात नाहीत. तो टॉबलरॉन वरती तो माउंटन आहे ना, तो झरना. तिथला हा, आहे, झरमॅट हा. माउंटन आहे. आणि तिथे गाड्या खालच्या पायथ्याशीच सोडायच्या आणि मग त्यांच्या ट्रेननीच जायचं किंवा हम्म. त्यांच्या ते आतमध्ये फिरायला पण कार्स, इलेक्ट्रिक कार्स त्यांच्याच आहेत. हम्म. आपल्या तिथे गाड्याने petrol घेऊन जाऊ vehicles शकतो. आणि आहेत. त्यामुळे मग ते बर्फ नॅचरली अनटच जास्ती ना, म्हणजे कारण ते सोयीचं नाही, जसं कोणी उठलं आणि गेलं आणि एन्जॉय केलं असं नाहीये. सो आमची ही जी स्वित्झर्लंडची ट्रिप होती ती जरा थोडी स्टँडर्ड आपलं सोडून ची जी असते ना, म्हणजे टिपिकल ऑफ पण ते हा. नंबर मी सांगू इच्छितो ती आहे की आम्ही 3000 मैल मी ड्राईव्ह केला अमेरिकेला वेस्ट कोस्ट हो. आणि सगळी नॅशनल पार्क फिरलो. आणि मग जंगलीमध्ये कसं शम्मी कपूर असं येतं तर तसं हा, ट्राय केलं correct, आम्ही ते की बर्फामधनं असं कोलांट्या उड्या मारून तर नाही लागत, हा. सॉफ्ट असतो तो बर्फ तर नाही लागत. आणि तिथे गेल्यावर हे करावं असं वाटतं. Absolutely. म्हणजे ते ऍक्च्युली ते असे टिकमार्क असतात ना, हा करेक्ट. हा ते इथे गेल्यावर हे केलं हे नाही केलं मी सगळं जरी केलं. आणि तुझी गंमत आहे मॅटरहॉर्न, मॅटरहॉर्न माउंट मॅटरहॉर्न ह्या माउंटनचं नाव आहे. मी जोक केलाच होता. मी गेलो बघायला तर त्याच्यासारखे अनेक होते उजवीकडे माउंटन्स. आणि तो झाकला गेला होता आणि मी तो बघितलाच नाही. आम्ही रोपवेने गेलो, म्हटलं वा काय सुंदर आहेत. परत आलो, दुसऱ्या दिवशी निघालो तर हॉटेलमध्ये चित्र होतं. माझे 2 मित्र पण बरोबर होता. अशी म्हणलं हा काय, ती म्हटली हाच तर मॅटरहॉर्न उजवीकडे होता ना. म्हणलं मी उजवीकडे बघितलाच नाही. मग मी म्हणलं थांबा तुम्ही. मी पळत गेलो 1.5 किलोमीटर तिथून हॉटेल पासून आणि बघून आणि आला? मॅटरहॉर्न बघून आलो. कारण की परत आल्यावर लोक माझा जोक करतील की तो तिथं धर्माटला गेला आणि तू मॅटरहॉर्न नाही बघितलं. आणि म्हणलं काही नव्हतं. तर मॅटरहॉर्न सारखे तिकडे 4 वरती मोठे आणखी. पण तो हायएस्ट पीक म्हणून आपण एकदा एक ग्लॅमरचं लेबल लावलं ना, ते ब्रँडिंग जे असतं ना, तुझ्याकडे हे का बरं ते नाही बघितलं. तर तो मॅटर एवढा पैसा खर्च करून मॅटरहॉर्न बघितलं. भयंकर जोक होता तो. तुम्ही पळत जाऊन तो तेवढे नाही, आणि काय झालं होतं, आम्ही चौघं होतो, आम्ही तिघांनी बघितलं होतं याने. सो ती दुखरी रग झाली होती. आणि पण सगळ्यांना ते सांगण्याचा एक जोक आहे ना, हा. सध्या हनीमून पॅकेजेस असे पण विकले जातात. तसं जोक आहे की 50,000 एंटायर युरोप. बापरे. तर ते एक झेरात वाचतो आणि जातं कपल की 50,000 एंटायर युरोप. तो म्हणतो रे खूप आहे, एंटायर युरोप काय, सगळा साऊथ अमेरिका पण आहे, लाखभर रुपयात साऊथ अमेरिका. तो म्हणतो अच्छा यार, तो म्हणतो द्या ना लाखभर रुपयात साऊथ अमेरिका द्या, मस्त पॅकेज आहे. तर ते फोटोग्राफर आत घेऊन जातो त्यांना बसवतो आणि मागे सगळे स्क्रीनवरती वेगळे चित्र काढून फोटो काढतो त्या सगळ्या साऊथ अमेरिकेचे. आणि मग 3 नाईट्स 4 डेजचं महाबळेश्वरचं पॅकेज देतो. हनीमून के लिए ये काफी है म्हणतो. और सोशल मीडिया के लिए वो फोटो आहे ना. दाखवायला. मॅटरहॉर्न. अरे हा पण ट्रिपचा दिसतोय. हा काश्मीर. अच्छा. मोस्टली चष्मीशाही बाग आहेत ना तिथे, त्या बाग आहेत 2-3. चष्मीशाही, निशाद बाग, चारमिनार वन ऑफ द चारमिनार नाही, शालिमार, सॉरी शालिमार. हे आम्ही 4 जण गेलो होतो. पण ते इतकी छान शांत ट्रिप झाली आमची. हो का? कारण इलेक्शन टाइम होता 2014. कोणी नव्हतं तिकडे. आमचीच गाडी होती. म्हणजे असं खरंच वापरलं वाव. किती गोड आहे हा. ह्या फोटोची कथा अशी आहे की संजीवला समुद्र मला वारं चालत चालत नाही, नाही ओव्हरऑल. मी प्रोटेक्ट कारण त्याच्यावरनं वारं जे येतं ना समुद्रावरनं, त्यांनी त्याला मला मी protect- नेझल टोन अवॉइड करतो. मला आवाज एकदम हा आवाज तो हे नको असतो.
वा वा मजा आली. सो मी नेझल टोन अवॉइड करतो. ओके. काय एकदम त्यामुळे आवाज sinus affect होईल. लस्टर असं गालाचं असतं तसं पाहिलं पाहिजे. पाहिजे. हा हो. तर सो म्हणून सायनस अफेक्ट होईल असं काही नको. असं ओके. नॉर्मली समुद्र किनारी जात येत नाही. तो नाही. गेला तरी तो गाडीत मी बसतो, गाडीत बाकी बसतो. सगळे बाहेर अच्छा. समुद्रावर काय मी म्हणजे त्या मित्रांबरोबर वाऱ्याने मी वारा हा, नाही होतं. खात. कुठलंही वारं. मी पण कधीच खात नाही समुद्रावर वारा. नाही येतच ना वारं. हम्म. तर धाकटी मुलगी माझी 2 किंवा 3 वर्षाची असेल, 2च वर्षाची होती मोस्टली. तिला पाण्यात जायचंच होतं आणि मोठ्या मुलीबरोबर मी होते. मग आता काय करणार. सो आयुष्यात एकदाच फक्त संजीव गेलाय, ते पण तिच्यासाठी. हे. म्हणून मग तो कपाळाला कपाळाला रुमाल लावलं वगैरे बांधून तो त्या आय थिंक सिंधुदुर्गला आमच्या समुद्रात होतो आम्ही. हो. Sacrifices for Oh the my God. cause. पण मग त्रास झाला का तुम्हाला? नाही. पण मी चान्स घेत नाही. ऍक्च्युली हा, काय असतं बरोबर. माझं म्हणणं असतं, Obviously. हे बघ देवाने तुम्हाला एखादी गिफ्ट दिली असेल ना, मला आई बाबा काय सांगायचे, मला आई बाबांनी पिकनिकला जाणं डिस्करेज केलं 8वी पासून. बरं. कारण प्रत्येकाला मी पिकनिकला जाऊन आलो की आवाज बसायचा आरडाओरडा करून. ते मला म्हणायचे, अरे संजीव, तुझ्यासारखा आवाज 1 in million दिल लोकांना. पिकनिकला जाणारे अनेक आहेत. देवी, तो देवी. तो असा तो आरडाओरडा करून त्याला बसलाय वगैरे. हे असं एक तू नको. सवयच लाव की तुझा आवाज कायम पीकला राहील. हम्म. मग ती मला 15 वर्षापासून मी सगळे पथ्य पाळायला लागलो. हम्म. टोन चांगला राहायला पाहिजे आणि हुकबी पण पाहिजे गाण्यामध्ये. कमाल. त्यामुळे खूप वेळा मी असं एकदम स्ट्रेट बोलतो ना की गाणं छान होईलच, लोकांना ते आवडत नाही. कारण त्यांना असं वाटतं की अरे गाणं छान स्वतःच होईल म्हणून. अरे पण त्याच्या मागे किती पथ्य घेतली पाळली आहे. आहेत, मेहनत नाही. हम्म. आय एम व्हेरी, ज्याला म्हणत ना, अतिरेकी मी पथ्य पाळतो की मला हुकमी पण येईल माझ्या गाण्यामध्ये. पण म्हणून आम्हाला तो आवाज ऐकायला हुकमी आणि मिळत होता. हुकमी. तुला कोणीच भेटणार नाही की संजीव अभ्यंकरांच्या गाण्याला गेलं तर रंगलं नाही म्हणून. हम्म. नाही भेटणार 36 वर्ष. ते किती छान झालं एवढाच डिफरन्स असतो. हम्म. हम्म. पण ते 90% खाली नाही आहेत. सो त्यामुळे हे आणि काही होईल असं नसतं आणि काही नाही झालं त्याच्यानंतर. नाही पण अशा अनेक गोष्टी तुम्ही केल्या मी- त्यासाठी तुम्हाला अजूनही करतो. चला. अजून. हा. मस्त. बापरे, हा खूपच जुना हो दिसतोय. खूपच. चंडीगड आमचा हनीमून. हनीमूनला गेलो होतो. आ, रॉक गार्डन म्हणून तिथलं एक फेमस गार्डन आहे किती ते. गोड फोटो आहे. सिमला, कुलू मनाली आणि चंडीगड. ते रॉक गार्डनचा फोटो. आणि तेव्हा सेल्फी वगैरे काही नव्हतं ना. हम्म. आम्ही मगाशी तो जो हम्पीचा फोटो होता ना, पहिल्यांदी सेल्फी स्टिक घेतली होती आणि अच्छा. पहिले तर किती फोटो वायाच गेले, कारण कळलंच नाही आम्हाला. कसं ही- handle हे- करायचं. अरे मला माझ्या शिष्यांमुळे कळलं की प्रत्येक आर्टिस्ट कोणी भेटलं की त्याच्यावर फोटो काढून घ्यायचा असतो. आहा. हा लग्नाच्या रिसेप्शनचा तो आता मी त्यांनी मगाशी पुलंचा बोललो ना. किस्सा सांगितला ना. खरंय. बरं, पुलं माझ्या करिअरमध्ये अतिशय महत्त्वाचं स्थान राखून आहेत. कारण की सप्टेंबर 1982 मध्ये मी 13 वर्षाचा असताना समोर पु ल ज्योत्स्नाबाई असा प्रोग्राम झाला. तो यूट्यूबवर संजीव अभ्यंकर चाइल्डहुड नावाने आहे बरं. ट्रॅक. ओके ओके. हा? बघू. त्याच्यात एकच वाक्य सांगतो. मला त्या वयात कळत नव्हतं की ते काय बोलतायत ते. पण ते म्हणले की ह्या मुलाचं साठी मी एकच सांगेन की संजीव अभ्यंकर हे नावच काही वर्षानंतर पदवीसारखं वापरले जाईल. मी जे काय गाणं ऐकलं त्याला काही अर्थ असेल असं स्टेटमेंट केलं. व्हॉट अ ग्रेट आर्टिस्ट. कारण की हे मला नंतर कळलं, म्हटलं अरे काय बोलले. म्हणजे माझ्यावर केवढी मोठी जबाबदारी. आय वॉज ऑलवेज व्हेरी मोठं वजन होतं माझ्यावर या सगळ्या लोकांच्या स्टेटमेंट्सचं. बरोबर. की म्हणजे आपण केलंच पाहिजे, छानच गायलं पाहिजे, बेस्ट गायलं पाहिजे आपल्या परीने. आय कॅनॉट बी शॉर्ट ऑफ एनिथिंग विच आय कॅन गिव्ह टू द पीपल अँड आय एम नॉट एबल टू गिव्ह. बेस्ट म्हणजे कोणातरी पेक्षा हे तुझ्या हातात नसतं. बरोबर. परवाच मी एक छान वाक्य ऐकलं की श्रेष्ठ नहीं होना चाहिए, उत्तम होना चाहिए. उत्तम होने से आप श्रेष्ठ हो ही जाओगे. हो सकता है कि आप श्रेष्ठ है लेकिन उत्तम नहीं है. अच्छा. बापरे. उत्तम होने की कोशिश करिए. हा. तर माझा तो प्रयत्न असतो. वेन आय से की बेस्ट इन द सेन्स व्हॉट आय कॅन गिव्ह टू द पीपल. मला माहिती आहे की मी करू शकतो आणि मग लोकांना काय हवे नाही, मला त्याच्यापेक्षा जास्ती देता येतं तर का नाही द्यायचं. ह्याला सगळ्याला कारणीभूत ही माणसं ठरली. तर ते नंतर पण अनेक वेळा माझ्या प्रोग्रामला आले. आणि जेव्हा 3ऱ्या-4थ्यांदा आले ते हिराबाईंच्या घरी पण माझ्या गाण्याला आले होते. हिराबाईंनी 3 वेळा माझं गाणं घरी केलं होतं. वा वा. तर मला म्हणले काही गा रे, छानच गाशील. पण ते दिस इज अ रिस्पॉन्सिबिलिटी आहे. मी ना हुरून नाही गेलो. मी त्याला असं झालं की अरे बापरे, म्हणजे मी काही गायलं तरी छानच गायलं पाहिजे. सो वेन आय सॅंग फिल्म सॉन्ग फॉर द फर्स्ट टाइम, मला नॅशनल अवॉर्ड मिळाला गॉड मदर पिक्चरसाठी. पहिलंच गाणं होतं. बरोबर. मे बी ह्यांचे आशीर्वाद आणि यांच्या अपेक्षाच त्याला कारणीभूत होत्या. त्यामुळे त्या क्षेत्रातल्या अनेक लोकांची तेव्हा भेट झाली ती म्हणाल
अरे काय रे, आम्ही एवढे वर्ष गातोय आणि तू आपला येऊन गा त्याच्या वाट घेऊन गेलं. म्हणलं मला काय माहिती, म्हणलं बरं गायला असं वा. वा वा. हा. ते सुरुवातीच्या काळात तानपुऱ्यावर मी बऱ्याच ठिकाणी गेले. हा, अरे तुम्ही पुण्याला, दुसरी जुन्या मुंबईला. सीडी काढा सगळ्यात आणि त्याची स्टोरी आहे छान दिसायची एवढी. हा. लग्नाच्या आधीची स्टोरी आहे. हा. मी मेघ गायलो होतो सह्याद्रीवर आणि अश्विनी तंबोरे आणि नंतर आईला अनेक इन्क्वायरी झाले की कोण आहे ती मुलगी. म्हणलं म्हणूनच बापरे. त्यांनी लगेच घाईने प्रपोज केलं. हो. कारण त्या रेग्युलर संजीवच्याच आईला आले की मुलगी लग्नाची आहे का. आहे का म्हणून. म्हणलं बापरे हिला पटवून टाकायचं कोणीतरी. तर ती एक स्टोरी त्याची की म्हणून ते दॅट वॉज मी घाई केली त्याचं एक रिझन होतं की म्हणलं आपण थांबलोय. हातून जाईल. हा शालीने सुसंस्कृत कळलं एवढं इनफ आहे. आणि नंतरची स्टोरी म्हणजे त्याच्यानंतर लग्न झाल्यावर मी तिला म्हणलं अश्विनी प्लीज तू तंबऱ्यावर नको बसू, समोर बस, कारण तू माझं ते मुलींचं फॅन Inspiration. फॉलोईंग कमी करशील. कारण तू कशा पद्धतीने बघशील त्यांच्याकडे मला माहित नाही, त्या माझ्याकडे प्रेमाने बघतायत. आणि तू Risk तुझं नको. लक्ष माझ्या गाण्याकडे नाही तर कोण माझ्याकडे कसं बघतंय. ती तर बाबा तुझ्या समोर बसायला लागली. वा वा वा. आठवणींची सफर छान झाली आणि त्यानिमित्ताने आम्हाला किती किस्से कळले. मजा आली. आता मला सांगा की अगदी रोजच्या आयुष्यात नवरा बायकोची भांडणं ही होतातच होतात. हो. तर तुमच्या आयुष्यात अशा काय छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्याच्यावरनं म्हणजे काय विषय असू शकतो भांडणाचा. तुमची क्षेत्र वेगवेगळी आहेत, तर काय विषयावरनं भांडण होतात आणि ती तुम्ही सोडवता कशी. विषय ती सांगेल. हा. मी फक्त एवढंच सांगतो की आमचा नंबर 1 शत्रू जो आहे आमचा हा. दोघांचा, हा. तो म्हणजे मी कुठली प्रत्येक गोष्टीला अरेला करायला असतो. थांबायचं नाही. प्रत्येक गोष्ट तिला ओपिनियन आहे. मला आहेच, दोघांनाही आहे. हा. हा. तिला ओपिनियन आहे. अँड त्यामुळे एव्हरीथिंग इज डिस्कस्ड. हा. म्हणजे अश्विनी जरा हे करतेस का, हो का रे, आता कर आणि मग बोल ना. वा वा. इथपासून म्हणजे हा. म्हणजे मी ठीक आहे मी जाऊन येतो बाहेर तर कुठे जातोस हे विचारणं वेगळं, पण इथपासून एनिथिंग कम्स फ्रॉम माय माउथ ते केलंय आणि मग डिस्कशन झाल्याचं नाही होत. आय एम अ सायन्स स्टुडंट, हा. सो पहिलं काय असतं का हा प्रश्न विचारायचा. हे रिझनिंग पाहिजे प्रत्येकाचं. म्हणजे तेच तर दॅट इज स्टडी ऑफ सायन्स. का हा. त्यामुळे मी विचारते, मी हा. करायला हरकत नाही पण का. बस मग माझ्या दृष्टीने तेवढंच आहे हम्म. की ते प्रत्येक ह्याला ते करायच्या आधीच का असल्यामुळे एव्हरीथिंग इज डिस्कस. मग काहीतरी चुकीच्या 2 गोष्टी बोलल्या जातात, 2 ओळी माझ्याकडनं, हम्म. मग झालं त्याच्यावर निस्तरायला 20 ओळी बोलायला लागतात. कोणाला राग येतो पटकन. दोघांना इक्वली येतो. दोघांनाही. हा. म्हणजे कसं आहे ना, म्हणजे मला असं काय वाटतं की राग कोणाला येतो हे ढोबळपणे विचारण्यापेक्षा वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या कारणांनी राग येतो. म्हणजे एखाद्या गोष्टीचा, हा म्हणजे फॉर एक्झाम्पल मला उशीर झाल्याचा राग येत असेल पण तो मला पटकन येऊ शकतो, त्याला येतच नाही तो राग. बरोबर. मग तसं त्याला काहीतरी वेगळ्या गोष्टीचा राग येऊ शकेल. मी म्हणते की ठीक आहे ना, एवढं काय मला ह्या गोष्टीचा राग येतो, हा. करून त्यामुळे टाक ना. आम्ही दोघंही आमचे फ्यूज उडू शकतो पण वेगवेगळ्या कारणांनी उडू शकतो. पण थोडं रिझन आणि काय ऍक्च्युली बरोबर आहे, सिच्युएशनल असतं सगळं. की द काइंड ऑफ प्रोफेशन आय मीन, मी लोकांना काहीच काळ भेटतो मग ते मला तळ हातावर जपतात, कायम रेड कार्पेट ट्रीटमेंट असते, काही तासच भेटणार आहे ना, मग हे होईल का की करतातच सगळे काही अर्ग्यू नका अशी मला बाहेर सवय आहे ना. प्रत्येक कोणी आर्ग्यू करायची सवयच नाही त्यामुळे त्याला. डोनर्स डोनर्स हा. मिळतात काही इकडे म्हणलं की डोनर्स येतात. इन अ वे आय एम द पॅम्पर्ड. Pampered. पण त्यामुळे मला असं प्रत्येक गोष्टीला कोणी अडवलं तर ती एकटीच आहे. हा मेजर भाग आहे. प्लस दुसरा भाग आहे की मला असं लक्षात आलं नंतर की कोणीही 2 व्यक्ती बरोबर असल्या की ते आपली आयडेंटिटी राखून असते, तेव्हाच घरामध्ये वाद होणार नाही जेव्हा एक माणूस सप्रेस्ड आहे पूर्णपणे. का ऑप्रेस्ड काय शब्द करेक्ट? नाही एनिथिंग इज फाईन. हा, माझी इंग्रजी करेक्ट करायची जबाबदारी तिच्यावर असते. तर किंवा एक माणूस अजिबातच त्याला व्यक्त करायची संधी नाहीये किंवा दुसरा माणूस करून देत नाही, तरच ते कळणार नाही त्या नात्यामध्ये की काही ऍडजस्टमेंट होतीये. आणि अदरवाइज इफ बोथ आर वर्बल अँड बोथ आर अलाउड टू बी वर्बल, तर टेक्निकली स्पीकिंग वाटेल की सारखेच काहीतरी वाद घालत, पण तो वाद नसतो. मला वाटतं दॅट्स हाऊ ती लिबरल नाही. मी पॉझिटिव्हली घ्यायला पाहिजे ना ते, की वाद होतायत म्हणजे तुमच्या यू आर अलाउड टू स्पीक. स्पीक. बरोबर. खरं. त्यामुळे दॅट्स ओके, तसं करतं.
आणि मला असं वाटतं की आमचं संस्कार आणि ज्याला म्हणतात ना विवेक बुद्धी, योग्य अयोग्य कळायची, ही दोघांची एकाच मार्गावर आहे. आणि त्यामुळे मी असं काय म्हणतो, प्रत्येक गोष्टीला शेवटी जाऊन आमचे मार्ग वेगळे असतात आणि म्हणून तिथे ती थोडीशी टसल असते, पण जाऊन मिळतात तिथेच. मग याच्यावर मी सोल्युशन कसं काढलं सांगतो. एक तर आमच्याकडे डिमार्केशन आहे की घरची बाजू सगळी अश्विनीने बघायची. हा, शी डज ऑन मनी, पण ते तिच्यावर कंपल्शन नाही. ते तुला हवं तेवढं कर, कमी कर, जास्ती कर, ते काही घरात गरज नाही त्याची. त्यामुळे तो भाग तिच्यावर सोडलेला आहे. मग मुलींचा अभ्यास घेणं तिच्यावर आहे. म्हणजे टकाटक जेवढं ज्याला भांडी वाचल्याचं काम मी माझ्या बाजूने कमी करून टाकलं, मिनिमल करून ठेवलं. तरीही जेवढे असेल त्याच्यात वाचतात. बरोबर, ते होणारच. तर मी कसं ते सिस्टीम अशी आखली की मुलींचा अभ्यास, मी अभ्यासच केलेला. 9वी नंतर गुरुजी म्हणले की दुसरा कुछ नाही करेगा म्हणून मी फक्त बीकॉम केलं. आणि सेकंड क्लासच्या रेल्वेच्या वरच्या पिवळ्या ह्याच्यामध्ये वाचून, दिव्यात वाचून मी माझा अभ्यास केला. तशी परीक्षा तशाच दिल्या परीक्षा. कॉलेजमध्ये माहिती पण नव्हतं की मी आहे म्हणून. FISYT स्टुडंट कोण आलाय परीक्षेला? नाही, आम्ही प्रिन्सिपलला भेटून रिक्वेस्ट केली होती की ह्याचं गाणं पूर्ण वेळ, आणि एव्हरीबडी न्यू मी देअर पुण्यामध्ये. तर त्यांच्याकडनं फक्त इंडियन एअरलाइन्सचं स्टुडंट कन्सेशन फॉर्मवर सह्या घेऊन ठेवलेल्या असायचे मी 5-7 इन ॲडव्हान्स, की कधी वेळ आली तर निम्म्या तेव्हा 50% मध्ये मिळायचं. सो तसा मी अभ्यास करून बीकॉम झालो. कारण ते काही करायचंच नव्हतं. ते आपलं अश्विनी म्हणली की ते आर्किटेक्ट आहे ना, ती म्हणली तू 12वी पास वगैरे असतं तर लग्न नसतं केलं. ऍटलिस्ट यू हॅड टू बी ग्रॅज्युएट तरी. बरोबर. ते मला त्याच्यासाठी काम आली माझी बीकॉम. आणखीन पण आलं. असं ऑलवेज नो स्टडी गोज वेस्ट. आय हॅव दॅट कॉमर्स माइंड बिकॉज मी माझं एज्युकेशन तसं होतं, माझे मित्र तसे होते. माझा भाऊ चार्टर्ड अकाउंटंट आहे, CACW. सांगायची मुद्दा घरात मला हे कळत होतं की अश्विनीने अभ्यास मुलीच घेणार का, हे प्रत्येकाला तिचा प्रश्नच ना. कारण की इतर लोक आमचे माझे मित्र सगळ्या क्षेत्रात, माझे म्युझिक मधले मित्र टेक्निकली नाही आहेत. हो का? अच्छा. नाही, त्याला मी अक्वेंटन्सेस म्हणतो. मित्र सगळे माझ्या वेगवेगळ्या क्षेत्रात की ज्यांना मी माझ्या क्षेत्राबद्दलही काही बोलू शकतो, सांगू शकतो. सो दे आर, कोणी ते इंजिनियर आहे, कोणी CA आहे, कोणी असं सगळं सॉफ्टवेअर डेव्हलपर आहे, मोठ्या पोस्टला आहे. तर ती म्हणायची ते नाही का अभ्यास घेत. मी म्हटलं हो, पण आय हॅव लॉस्ट अ टच विथ द अकॅडमिक स्टडीज ना. मला ते लक्षात ठेवलंच नाही, मी वॉशआउट झालं. कारण मला काही करायचंच नाही म्हटल्यावर ते आय जस्ट डोंट रिमेंबर एनिथिंग. मला अरेथमेटिक्स फक्त लक्षात आहे, कारण मला लागतं पटकन. 25 लागतं मला, बाकी मला काही लागत नाही. सो आय हॅव लॉस्ट एंटायर टच विथ इट. सो अश्विनीने सगळा अभ्यास घेतला. मग ती अभ्यास घेणार तर शाळा तू ठरव, मी लुडबुड नाही करत, अजिबात नाही. मग तू क्लासेस ठरवणार तर तू कुठले चांगले ते तू ठरव त्यांच्यासाठी. अकॅडमिक करिअरसाठी आपण दोघं ठरवू. पण मलाही माझ्या पोरीचं हे कळतंय. रुचाने जेव्हा BSc कॉम्प्युटर सायन्स केला, सो आय एम इन्व्हॉल्ड इन ऑल देअर ऍक्टिव्हिटीज अँड डिसिजन्स. पण आय टेक हर ओपिनियन एज फर्स्ट, कारण ती अभ्यास घेत असते. ती म्हणते की मुली अकॅडमिकली चांगल्या आहेत, तेव्हा मग मी विश्वास ठेवतो. बरोबर. मला वाटत होतं की तिने कॉमर्सला जावं अशी चर्चा. पण अश्विनी म्हणली की तिचं मॅथ्स चांगलं आहे, तर पहिले तिला ट्राय करू, नंतर ती MBA करून इकडे जाऊ शकेल. सो मी तो डिसिजन घेतला. कॉम्प्युटर सायन्समध्येच करेल असं माहित नाही, पण डिग्री कुठली तर कॉम्प्युटर सायन्स. सो डिमार्केशन आहे स्वच्छ आहेत. मी अजिबात, मला स्वयंपाक बनवता येत नाही, पण त्यामुळे मी समोर येईल ते खातो. पण कौतुक करता, पूर्ण कौतुक. आणि माझी टेस्ट अतिशय वाईड आहे, बिकॉज मी लहानपणापासून घराबाहेर आल्यामुळे असा चहा आणि ती आमटी, म्हणजे अशीच आमटी वगैरे असली नाटकं माझी काय नसतात. थिक आमटी पण मी पंजाबमध्ये गेल्यावर आईला घरी म्हणले की आई आपली आमटी किती ती पातळ असते, कोकणातली आमटी, त्यामध्ये काही डाळच नाही म्हणलं. डाळ पाहिजे नाही म्हणलं. पूर्वी कोकणामध्ये पैसे नव्हते म्हणून ती पातळ होती ना. आपण म्हणलं आता काय प्रॉब्लेम आहे, माईक थिक करायला लागले. सो आय एम व्हेरी वाईड ओपन विथ द टेस्ट. इतकं की अश्विनीला कधी कधी वाटतं की खरंच चांगलं झालं ना, कारण तू कशालाच वाईट म्हणत नाही, असं होतं. सो तिथे डिमार्केशन आहे की अश्विनीच बघते सगळं काय पाहिजे. मला भाज्यांचे भाव माहिती नाही, मला फक्त बजेट माहिती महिन्याचं. आत काय घडतं हे शी डिसाइड ठरवतं. पण तो इंटरफिअरन्स नसल्यामुळे मग काही वादावादी नाही. आता घराचं फर्निचर खूपच कळतं. नाही. फर्निचर सगळं अश्विनीने ठरवलं. नवीन घराचं काय 15 वर्षापूर्वी आम्ही नवीन घर बांधलं, ते माझे फर्निचर झालं. पण मी इन्व्हॉल्व होतो. मी तिला म्हणलं तुझे मला 2 चॉईसेस दे, त्यातला एक मी चूज करतो. म्हणजे बिकॉज आय ऑल्सो हॅव टू लाईक इट ना. मग ती म्हणायची मला हे 3 इनरचे शेड्स आवडले, तू त्याच्यातली तुला कुठली आवडते. माझा 3 सांगायची, माझा 1, 2, 3 हा चॉईस. मग मला जर तिचा एकच आवडला असेल तर एवढ्या पूर्वी, पण मला नसेल आवडला मी अश्विनी नको, तुझा 2 वाला आहे तो मला आवडला. सो म्हणलं तर घर तिच्या चॉईस झालं, पण माझ्याही चॉईस.
छान. मध्य गाठलाय हो. तुम्ही त्याचा. आता गाडी विकत घेताना मी बघतो की तिला पण चालवता असं स्टाईल, हम्म, पण कुठली ते ती नाही सांगत मला. हम्म, ते मला नाही, तू ठरव. हम्म. पण मी असं बघतो की तिला इन्कन्व्हिनियन्स नाही होणार, त्या गल्ली बोळीतनं फिरताना तिला पण चालवायची कारण शिकायचं. बरोबर, कारण मी जर पुण्यातच राहणार नाही, माझ्या गाडीचा यूज मी किती आहे माहितीये का, 6,000 वर्षाला मी चालवतो गाडी, वर्षाला. हो. सो देन पूर्वी ती एअरपोर्टवर सोडायला पण यायची. हम्म, सो मला असं वाटतं हे जर तुम्हाला जर ट्रिक्स अँड ट्रेड्स कळल्या ना, हम्म. लाईफ बिकम्स व्हेरी इझी. Easy. आणि ते असं वाटतं की किती छान जुळतंय. असं वाटतं. कारण कोणाचं तुमचं काय छान- मत आहे? नाही बरोबर आहे, काही प्रश्नच नाही. म्हणजे डिमार्केशन असलं आणि अंडरस्टँडिंग पण पाहिजे की अंडरस्टँडिंग म्हणजे कॉन्फिडन्स पाहिजे हम्म. की ही व्यक्ती हे करू शकेल, हम्म, मग लाईफ इज सिम्पल. हम्म. प्लस मला एकच असं हे अंडरस्टँडिंग जे म्हणली ना ती ते एक्झाम्पल हम्म, की समहाऊ आय एम अ सोलो आर्टिस्ट ना, माझा ग्रुप नसतो. हम्म. मला बरोबर जरी साथीदार सहकलाकार असले तरी मी जे काय मी माझ्याचकडनं काही घडून येतं त्यांच्याकडनं काही घडू शकत नाही. आमचं काम वेगळं आहे. हम्म. मी जर काही क्रिएट करत असेल, माझं फोकस असेल तर ते एनकरेज होतात आणि माझा हार्मोनियम तबला वादक मला खूप सुरेख साथ देतात. हम्म. मी बोर झालो तर ते पण बोर होतील. मी जर डिस्टर्ब असेल ते काही नाही करू शकत. हा. वेगळं क्षेत्र आहे. क्लासिकल बरोबर. सिंगिंग सेंटरला बसून करणं म्हणजे तो मी नसतो, तो मी नसेल तर होणारच नाही. हम्म. असाच अप्रोच लागतो की प्लीज आय टेक ऑल द रिस्पॉन्सिबिलिटी, डोंट वरी. हम्म. तर मग मला इतका फोकस लागतो की मी पहिल्यापासून दुपारी हॉटेलमध्ये ती वायर काढून ठेवायचं. मी खाली जाऊन सांगायचो की कोणाचाही फोन आला तरी मला द्यायचा नाही, आयोजक आले तर सांगायचं झोपलेत ते, त्यांना नाही डिस्टर्ब करायचं. मी दुपारी झोप मला लागतेच बिकॉज आय वॉन्ट टू बी ब्लँक इन द इव्हिनिंग. हम्म. तर मग अश्विनी मला काही आमचं असं ठरलं असतं की मी घराबाहेर पडलो की इथं काय घडते काही सांगायचं नाही, हम्म. हम्म. त्याचे माझं डोकं डिस्टर्ब नको. हम्म. सो शी अंडरस्टँड राईट. पण कधीच सांगायला लागले नाही. 1-2दा असं झालं होतं की गप्पा मारायला म्हणून तिने विषय काढला की असं झालं नाही. म्हणलं अश्विनी आज मला गायचं संध्याकाळी, आत्ता मी झोपायला गेल्यावर माझ्या डोक्यात तो विषय घोळायला नको, तो आपण आत्ता नको बोलायला. असं 1-2दा सांगितल्यावर शी नेव्हर. तर किती स्तरापर्यंत शी नेव्हर टेल्स मी वेन माय आउट. त्याचं एक तीच सांगेल तुम्हाला. तुझ्या ते लोअर बॅकचा इश्यू झाला 2007. 2007 साली अमेरिकेला गेला होता आणि मला लोअर बॅकचा प्रॉब्लेम झाला. मी दर 3-3.5 वर्षांनी अमेरिकेचा टूर करतो आणि बरोबर. 20 शहरात गाऊन येऊन परत येतो. मग मध्ये जात नाही, मग परत. हम्म. सो 2007चा तो माझा सायकलिक टूर होता, ओके. 2 ओके. महिने. हम्म. 2 महिन्याचा. हम्म. आणि मला लोअर बॅकचा प्रॉब्लेम सुरू झाला आणि चालताच येत नव्हतं मला. अरे बापरे. आणि डॉक्टरने सांगितलं आता ऑपरेशन करूया. बर. हां, मग मी त्यांना फक्त विचारलं की इमर्जन्सी आहे म्हणजे आत्ता करायचं आहे का संजीव आल्यानंतर केल्यावर चालेल? नाही म्हणले अशी काही घाई नाही आहे, संजीव आला की करूया. स्पाईनचं म्हणजे नाजूक स्पाईनचं असतं म्हणजे ना. मला प्रेशरच आलं. मला ते हो. ओटी आणि सगळे दिवे आणि मी असा दिसायला लागलं. टेक्निकली रिस्की असतं. आणि ते स्पाईनचं ऑपरेशन म्हणजे नॉर्मल लोकांना पीपल नॅचरली फील व्हेरी अँक्शियस ना, स्पाईनचं ऑपरेशन, मणक्याचं ऑपरेशन. तर मग ते म्हणले नाही नाही घाई नाही आहे, संजीव आल्यावर केलं तरी चालेल. पण मग ह्याला तिकडे अमेरिकेला काय सांगणार? फोन होत होते म्हणजे आदनं बदनं काय आठवड्यातनं 1-2 वेळेला. तो तिथे बसून काय करणार आहे? म्हणजे इथे मला काय त्रास करू होतोय, शकतो? व्हॉट विल ही डू? बरोबर. ही कॅनॉट डू. आणि त्याचे आई वडील होते, माझे आई वडील होते. मग आम्ही असा निर्णय घेतला की आता एवी तेवी थांबलोच होत. हे सांगायचंच नाही हां, gravity. तर सांगितलंच नाही त्याला. आणि इथे पुण्यामध्ये अतिशय फेमस डॉक्टर राजीव शारंगपाणी म्हणून आहेत. सो त्यांच्याकडे जाऊयात आता. म्हणजे ती आसनं वगैरे तर सांगितलं. मग त्यांच्याकडे ट्रीटमेंट, ह्याला माहितीच नाही काय चाललंय इथे. मग त्यांची ते हायड्रोथेरपी, मग संजीवची आई यायची बरोबर, ते कारण ते पाण्यामध्ये चालणे, मग त्यांचे बरोबर. एक्सरसाइज. मग मी आईकडे जाऊन राहिले कारण 2 लहान मुली. इट वॉज इम्पॉसिबल फॉर मी टू मॅनेज. ते हालता येत नव्हतं. हलता येत नव्हतं. बापरे. मग तो येईपर्यंत मी चालतच होते. मला कळलंच नाही ते. तो काळच कळला नाही हो. तुम्हाला. आणि तेव्हाचं काय मोबाईल वगैरे नव्हता ना की अगदी आज मला ऍसिडिटी झाली असं सांगण्याचा काळच नव्हता तो. बरोबर. हो. So म्हणजे- आता म्हणजे व्हिडिओ कॉलवर हां. काही लपवण्याची चोरी. हा. सो मग काही माहितीच नव्हतं त्याला की अश्विनीला इतका नाही, त्रास पण होतोय. अजूनही म्हणजे कारण ती माझी रिक्वायरमेंट ती समजते. अजूनही किती फोन छान होत पण. नाहीत. म्हणजे आता तो चेन्नईला जाऊन येणार असला तर तो मी 2-2 दिवस 2-3 काही- दिवस तर आम्ही काही काहीच कम्युनिकेशन काही नाही. नसतं. लँडेड इन चेन्नई, आल्यावर सांगतो. लँडेड इन हां, पुणे, ग्रुपवर टाकतो. किंवा मला कळतं की लँडेड इन पुणे म्हणजे आता घरी यायला 1 तास आहे. काही नाही, ते उगाच काय चाललंय वगैरे हे असतं ना. असं नाहीये आमचं. म्हणजे झाली का, जेवण चूक झालं बरोबरचा वगैरे प्रश्न नाही. नाहीये, मग- आमची नाहीये तशी. बरोबर. हा, नाही, हा. System. बरोबर. पण त्यामुळे तुझं जो नेहमी एक असतं ना की स्पेस कशी देतात, स्पेस द्यायला लागत नाही मग वेगळी.
आणि मी असं काय म्हणतो की जिथे जाल ना तिथे केंद्रित करा, जे आपण सध्याच्या पिढीला म्हणतो ना की अरे तू मैत्रिणीच्या शेजारी बसून तू हे काय बघतेय, एक्झॅक्टली ते मी करत नाही. की आत्ता मी तुझ्याशी बोलतो ना, मी फोन सायलेंट नाही ठेवलेला, मी स्विच ऑफ, तो फ्लाईट मोडला टाकला. बरं, जिथे मला आहात नको आहे त्याला ते- हे तो- द्या. Be in the बरोबर, moment. correct. असं मी जेव्हा जातो तेव्हा माझा जो आयोजक असेल की जे कोणाकडे मी राहिलो असेल, कोणी मला भेटायला आलं तर त्यांना मी बघू का मला अश्विनीचा मेसेज आला. आणि मला छान. फॉर्च्युनेटली मला खूप बोलायला लागत नाही, त्याच्यामुळे इट वॉज इझियर फॉर कमी मी. बोलता ना इन जनरल. पण मी जेव्हा घरी येतो ना तेव्हा मी फुल्ली तुझी कळत नकळतपणा मी शेजारी बसून बघतो. अच्छा. So हा पण इथं हा आपला आजचा मुलाखतीचा हे अनुरूप हा, जोडी हा. चा प्रकरण आहे. त्या जोडीमध्ये हे सांगायला पाहिजे की वेन आय एम होम, हम्म. एक सिरियलचा काळ होता सुरू होता. आता आम्ही वेगळं काही बघतो, आता आम्ही सिरियल नाही बघत, आम्ही हम्म, OTT जास्त बघतो. हम्म, पण तेव्हा अश्विनीला आवडते, मी तिला चॉईस ठेवलं होतं, तू कुठली बघतेस ते मी बघेन. हम्म, कारण आता नाव आय एम ॲट होम, आय शुड बी डुईंग व्हॉट यू वॉन्ट मी टू डू. हम्म. वेन आय एम इन दिल्ली, लेट मी डू व्हॉट द अदर पीपल. माझं केंद्रीकरण तिकडे असू दे. सो तुम्ही जेव्हा घरी असता तेव्हा तुम्ही पूर्णपणे एकमेकांना वेळ पूर्ण. देता. आणि मग ते मुलींचं इकडे शाळेला सोडायला जा आणि त्याला आण, सगळं करतो मी हम्म. प्रेमाने. फक्त मला आधी सांगायला लागतं, लास्ट मोमेंट मी तयार नसतो. हा. त्याची एक गंमत झाली होती, एकदाच झालं, पण ती म्हणजे शीज इंटेलिजंट आहे हे मला नंतर कळत गेलं. कळत गेलं. मला नंतर कळली किंमत की अरे हो. हा. मग मला नंतर असं पण कोणी म्हणलं की ते मुलं ना हुशार निघाले तर आईकडे बघावर का, बापावर नसतं. मग मी अनालाइज करायला लागलो, अरे हो रे, अरे खरंच. आई अशी म्हणून म्हणाला, आई अशी म्हणून म्हणाला, तसं बरं. थँक गॉड. वा वा. तर माझं पिरियडिकल टोरिंग असतं ना, हा, ते काय हा. हातात नसतं, मला नाही म्हणणं हातात असतं, पण प्रोग्राम मला आला पाहिजे हे मी नाही करू शकत. आय जस्ट टेक इट हाऊ इट कम्स. तर गॅप्स असू शकतात. ते एकदा मी रोजच्या लहान असताना सोफावर पडलो होतो आणि दुपारी पण असं 10:30 वाजता म्हणाले इट्स ओके ना, गॅप्स होती, मला काही नव्हतं. 10 दिवस 12 दिवस तशी म्हणली, नुसतं लोळतोच दिसतं, तिला सोडून ये की. इट हर्ट मी सो मच. म्हणलं अशी मी तो हे बोलू नको म्हणलं, कारण समजा मला लोकांनी बंद केलं बोलवणं तर तू काय असं पडलाच तर कर म्हणणार आहेस का? तू हे लोकांनी बोलवणं माझ्या हातात नाही ना, तू फक्त असं सांग की तू हिला सोडून ये, आणि आधी सांग आदल्या दिवशी, लास्ट मोमेंट नको. त्यामुळे तिला तर ते तिला कळलंय. So ती मला आधीच सांगते की उद्या माझं असं असं आहे, तू रश्मीला सोडशील ना. असं काय उठून त्यांचं पण जातो मी. कसं असं छान एक म्हणजे जुळून मला असं वाटतं की तुम्ही जुळवून कसं करता याच्यावरच लग्न. दोन कुठल्याही व्यक्ती वेगळ्याच असतात, कोणीही असू दे. हे माझं अगदी स्टेटमेंट आहे. जे म्हणतात ना की आमचं अगदी म्हणजे कधीच काही वाद झाला नाही, मला वाटतं त्यातला कोणतरी एक आहे जो सप्रेस्ड आहे. आणि त्यामुळे कुठलंही मग कोणाशीही जोडेल असं म्हणेन मी, बोलणारच समोरचं नसेल तर सप्रेस्ड असेल. पण अदरवाईज हाऊ टू पीपल ते एकमेकांना समजून कसं आहे. आणि कधी कधी असं असेल ना की त्यांचे असं जुळत नाही की ते ऍडजस्टमेंटच्या पलीकडे आहे, बट वन पर्सन इज किंवा बोथ आर नॉट अंडरस्टँडिंग ॲट ऑल, मग टिकणार नाही. इतकं सोपं आहे, मग टिकणारच नाही. आणि ते काही वर्षातच कळेल. 31 वर्ष आम्हाला कळलंच नाही, याचा व्हेरी डिफिकल्ट. अगदी अनरिझनेबल, सम पर्सन इज अनरिझनेबल, हे पहिल्या 2-4 वर्षातच कळतं. आणि रिझनेबल असेल तर ऍडजस्ट होत. बरोबर. मग 31. हा. आता 31 वर्ष तुम्ही एकमेकांना ओळखताय, तर तुम्हाला ना आता काहीतरी छोट्या छोट्या गोष्टींच्या बाबतीत पण एकमेकांना मार्क द्यायचे. हा एक गंमत खेळ आहे, पैकीच्या पैकी असं त्याचं नाव आहे. परीक्षा तर हा, तुम्ही यांना मार्क द्यायचे आणि तुम्ही यांना मार्क द्यायचे. ओके, त्याच्यातले 10 पैकी. अच्छा, म्हणजे पुढे भांडण लावणार नाही, अजिबात नाही. ते तुम्ही घरी जाऊन ठरवायचंय. म्हणजे मग खरे मार्क देतो. ओके. एखाद्या पॅनिक परिस्थितीत शांतपणे हँडल करणे या टायटल खाली तुम्ही त्यांना किती मार्क द्याल आणि तुम्ही यांना किती मार्क द्याल? शांतपणे हँडल करण्याचे खूप दिन, 9 दिन. मला तो कमीच दे. नाही 8 पासून 10 पर्यंत जातो तो. म्हणजे आधी तो पॅनिक होतो आणि मग तो एकदम गिअर स्विच होतो. अच्छा. ओ, एकदम सो म्हणजे स्टार्टिंग विथ 8 बट इव्हेंच्युअली इट विल गो अप टू 10. ओके. रोमॅन्स कशाला म्हणायचं? प्रत्येकाचा वेगवेगळा असतो ना.
मला असं वाटतं की कन्व्हेन्शनली पद्धतीने असेल तर आम्हाला दोघांना 5-5 पॉईंट्स. मन कन्व्हेन्शनल पण मी मनातला. नाही मग अनकन्व्हेन्शनल मी तर 10, आय एम 10 रोमॅन्टिक. नाही तुम्हाला स्वतःला नाही मार्क. इव्हॅल्युएट मी 5-5च होतील. तो मला 5 दिले आणि मी त्याला 5च देईन. हा म्हणजे 5च देईन मी त्याला. बर 5-5. स्वयंपाक त्याला किती? 0. 10. शून्य. तो काही करतच नाही. कसं करणार? इव्हॅल्युएट कसं करणार? ती रोजचा स्वयंपाक नाही करत, पण ती जेव्हा स्वयंपाक करते किंवा तो जेव्हा उत्तम असतो. जेव्हा ती करते तेव्हा ते छान करते. 0 आणि 10. वा वा आवडलं आणि मला. मला नाही, चहा नाही, येतो बनवतो हा फक्त चहा करतो तो. हा, ठीक आहे. आणि ऑमलेट येतं बनवतो. हम्म. ते मला स्वतःला खायचं आणि खायचं. ब्रेड बटर जॅम, टोस्ट बटर उपाशी ठेवणार नाही येत नाही असं नाही. स्वतःला. म्हणजे काय, ओके. दूध गुळ बरं, एक मार्क देऊया. एक मार्क देऊ. 1 मार्क. बघ, दूध गुळ पोळी, पोहे, दूध साखर. नाही पण 0 मार्क तुम्ही ऍक्सेप्ट करा. काही आवश्यकता नाही, हरकत नाहीये, नाही. मी यायला सांगितलं पाहिजे तर असं काही सगळ्यांना की नाहीये. बघा, षष्ठाब्दी पूर्तीच्या मागेवरून बघता एक बाजू मी अजिबात बघितली नाही आणि पूर्ण ती अश्विनी बघितली. असं क्रेडिट नाही, देता actually यावं म्हणून म्हणून मी मी ते 0 मार्क घ्यायला म्हणजे तयार. म्हणजे त्याच्यामध्ये काय डिकोड केलंय की हम्म. त्याच्या घरामध्ये लहान असताना त्याची आजी, त्याची आई, त्याची काकू हम्म, ह्या तिघी असायच्या. हम्म. त्यामुळे का वेळ पडेल. हे आपलं काम आहे असं वाटतच नाही ना. नाही म्हणायचे बाहेर जा नाही ते लुडबुड नको. हा मध्ये मध्ये येऊ. आणि मग मी Playlist. आणि मग माझी जाऊ. त्यामुळे मी नसले तरी तो आरतीला सांगू शकतो की मला तर शिरा खावासा वाटतं. किती हो देते ना करून. हम्म. किती प्रेमाने शिरा करून आणि देते. कोणी 2-4 दिवसाचा प्रश्न असेल तर माझ्या सगळ्या मित्रांच्या मैत्रिणी म्हणजे बायका ज्या आहेत त्याही त्या माझ्या करून मैत्रिणींसारख्या आहेत. म्हणजे जर मी म्हणलं की डाळ लोखडी पाठवशील का सीमा, तर ती पाठवेल. आणि हा. 4 नावं घेऊन मी जर असं म्हणलं कोणाला, देतील. मला रोज कुठे मध्ये वेगवेगळ्या खोचत होतं, येईल. खूप जोजत होतं. म्हणलं हे बघ, मला वाटत नाही की मला स्वयंपाक बनवायची वेळ येईल. आणि आता तर नाही, आता तर डब्याची केवढी आहे सोय. आणि मला काही चालतं म्हणल्यावर काय प्रॉब्लेम आहे. हा, सगळंच चालतं. एवढ्या विविध देशांमधलं काय काय खाल्लंय तुम्ही. नाही, एनिथिंग विच कम इज माय फ्रेंड, जोपर्यंत ते खारट नाहीये हम्म. तोपर्यंत मी कंप्लेंट खाऊ करत शकता. नाही. वा वा वा. पालकांना एखादी अवघड गोष्ट सांगणे. कोणाच्या कोणाच्या? पालकांना? कोणीही म्हणजे आपल्या नाही, त्याच्या पालकांना आई-वडिलांना. एखादी गोष्ट सांगायची आहे जी खरं तर कधी कधी कसं सांगू आता पण हे सांगून टाकायचंय. आत्ताच्या तुमच्या आयुष्यात ही वेळ नसेल कदाचित, पण सुरुवातीच्या काळात कधीच नाही आले. तर ती एक जबाबदारी कोणा तरी एकावर असते. 10. हो 10. तुम्ही स्वतःलाच मार्क तिला तिच्या रेव्हिड्याच नाही येऊन दिली कधी मी. अच्छा मग तुम्ही यांना 10 देता. कुठले कम्युनिकेशन मग मार्क द्या त्यांना. डिफिकल्ट नाही, परीक्षाच झाली नाही त्याची. स्किप केली हो त्यांनी. म्हणजे आता ते स्वयंपाकासारखं आहे. म्हणजे वेळच नाही आली. हा, 0. कारण मला इव्हॅल्युएट कसं करणार? काय ऍक्शनच नाही त्याच्यावर. माझ्या कम्युनिकेशनचा खूप विश्वास आहे हम्म, की तुम्ही करेक्ट जे म्हणायचं तेच म्हणेन. मग हम्म. स्ट्रेट वाटलं तरी चालेल. स्पष्ट. समोरच्याला अजिबात गैरसमज होणार. लग्नाचं बोलवणं मी जर करायला गेलो, एकदा माझ्या मित्राच्या घरी गेलो होतो ज्याच्या आई वडिलांनी येणं अपेक्षित नव्हतं, हम्म. तर त्या पत्रिका मी देऊन सांगितलं की ह्याला सांगा यायला. नाही, त्याचं रिझन होतं. थेट आहे हे. कारण की 10 मित्रांमध्ये 2-3च जण असू दे की ज्याच्या आई बाबांनी येणं अपेक्षित होतं. हम्म, हम्म. ह्याचे आले तर बाकीच्यांना वाटेल बरोबर. पण हे की अहो, हा यांना सांगणं खूप बोलवलं. अवघड नाही, कारण आहे. पुढचे प्रॉब्लेम मेजर होते की ह्याच्या आई बाबांना पण बोलवलं आणि आम्हाला पण नाही बोलवलं, असं नको ना. म्हणून रुजुता, तू ये हा तुझ्या बाबांना सांगायचं की रुजुताला सांगा की तिला रिसेप्शन तिला बोलवलंय. हो, इतकं स्ट्रेट आहे. वा वा वा. कमाल. ट्रिपचं प्लॅनिंग. 10. ही 9, कारण तिला मी तिच्या पद्धतीने करायला सांग. ओके. मी 10. घर व्यवस्थित ठेवणे. अश्विनीच 5. अश्विनी 8. 5 आणि पण तिची 8. मी तुम्हाला सगळ्यांना तिची एक छान ट्रिक सांगतो, सगळ्यांनी हा. समजून घ्या. हा, अतिशय कमाल घर आवरायची ट्रिक आहे. हा. पहिल्यांदा शॉक होतं, पण नंतर आम्ही पण करतो. आवडली तुम्हाला हा, ती? एकदम हा. लय 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 खास. हा. एकदा मी असं चार्ट जातो रात्री झोपताना त्या बेडशीटवरती खूप पसारा होता. हा. तर मी मच्छरणी लावतो, हम्म. तेव्हा मी मच्छरणी लावायचं आणि काढायचं दोन्ही करायचो काय काही समथिंग लाईक. आता मी उशिरा वाटतो म्हणून मच्छरणी आवरतो मी आणि ती लावते. पण तरी ती दमली असं वाटलं तर मीच लावतो. मच्छरणी लावणं आम्ही लावतो पुण्यामध्ये डासांची. तर मी अश्विनी म्हणलं, अश्विनी जरा ते आवरतेस का, तुझाच सगळा पसारा आहे त्याच्यामध्ये, मला मच्छरणी लावायचंय. तिने आली, ती 4ही टोकं त्या ह्याची एकत्र गोळा केली आणि केली. अशी खाली ठेवली. आणि दुसऱ्याची सकाळी ती सगळी उचलून अशी तिथं ठेवली आणि परत ते तसंच. वा
तर पहिल्यांदा मी बघितलं तेव्हा माझं काय रिॲक्शन आली चाट असेल, पडलात तुम्ही. आणि काहीतरी आली असेल नाही, आय डोंट रिमेंबर हे खूप पूर्वी. ट्रेन झालोय आम्ही आता. आणि आता अश्विनी पण- अवलंबलाय सगळ्यांनी ते. हा, घरी अवलंबून काय उद्या सकाळी येणारच आहे ना तिकडे. जेव्हा वेळ येईल बघू तेव्हा ना. आवरू. जेव्हा चार आवरायचं असेल तेव्हा आवरू. 4 असे छान घडी करून ते खाली तसं Class. ठेवायचं. जा, आवडलं, लावतो तुझी Open. मच्छर. पण स्टील आय वुड गिव्ह हर 8. वा वा, कमाल मार्क दिलेले तुम्ही एकमेकांना. पैकीच्या पैकी. माझ्यावर घर आवरायची वेळ येत नाही. हम्म. मी फक्त काय करतो, मित्र कोणी येणार असं बाहेरचं की ते चारटो. सोफ्यावरती असं जे नाही, पसरलेलं असतं ना बाहेर आपलं, नसतं. ते नीट करतो. हा, म्हणजे रिमोट जागेवर ठेवणं. तेवढं करता तुम्ही. हा. हा. उषा वेडवाकडे पडले असेल तर त्या सरळ सरळ करणं. करणं. मग येलो लाइटिंग लावतो सगळं हा, असं हा. पांढऱ्याच्या ऐवजी. Correct. आणि अश्विनी हॉल केलाय हा मी. छान छान. आता तुमच्या संसाराला 31 वर्ष झाली आहेत. तुम्ही एकमेकांना इतकी वर्ष बघताय. संसाराचा सुरुवातीचा काळ, आत्ताचा काळ यात फरक असेल तर तुम्ही तुमचा संसार कसा बदलताना बघताय? पहिले काही वर्ष आय वुड से एक्सप्लोरेशनचे असतात. सो लाईक यू सेड की सगळ्या गोष्टी माहिती नसतात. म्हणजे जरी तुम्ही आधी भेटत असलात तरी तुम्हाला स्वभावाचे कंगोरे माहिती नसतात किंवा पॅनिक सिच्युएशनमध्ये ही व्यक्ती कशी रिॲक्ट करेल ते माहिती माहिती नसतं. नसतं. मे बी पहिली 10-12 वर्ष 15 वर्ष ही एक्सप्लोरेशनची असतात. मग पुढची 10 वर्ष मे बी ॲडजस्टमेंटची असतात, बिकॉज तुम्हाला ढालायचं असतं तुम्हाला त्या सिच्युएशनमध्ये. आणि आता सेटलमेंटची आहेत. आता मी विनो इच अदर सो मच. म्हणजे एक तर मी पूर्वी पण नाही कधी खोटं बोलायचं, पण आता एकमेकांना खोटं बोलताच संधीच नाही ना, बघूनच कळतं. काय म्हणजे मग बोलायला काही राहत नाही, हा वेगळा प्रॉब्लेम हा, बोलायला काही राहत नाही. हो, यू नो सो मच अबाउट इच अदर. आणि इन जनरल यू हॅव शेअर्ड सो मेनी थिंग्स. त्यामुळे काय नाही, आता वेगळा चॅलेंज आहे. आता मुलींची लग्न व्हायची वेळ आली, त्यामुळे आता वेगळा चॅलेंज येईल असं मला वाटतं. येऊ घातलेल्या काळात वेगळा टप्पा असेल एमटी आयुष्यातला. नेस्ट Nest. म्हणतात बापरे, तसं. हो, हो, ते भयानक आहे. सो मला असं वाटतं की तेव्हा खरं आणखीन एक चॅलेंज येईल, मेन चॅलेंज. कारण आता अजून सगळे फुल फ्लेज्ड होम म्हणजे चालू आहे सगळं. बरोबर. तो तेव्हा खरं येईल वेगळं. वेगळा त्याच्यानंतर मुलाखत केलीस तर बोलू. करूया. आता तुमच्या कामाविषयी बोलूया. म्हणजे तुम्ही इंटिरियर डिझायनिंग हो. आणि अजूनही काही उद्योग हो. करता आणि आता तुम्ही चरित्रही लिहिताय. हो. तर मला त्याच्याविषयीही जाणून घ्यायचंय की सगळा प्रवास तुम्ही त्यांचा पण पाहिलाय. अश्विनीचं ते वंट्री डेकॉर म्हणून एक हा, त्याच्याविषयी ती पण तिची मला भावज जाणून आहे, घ्यायचंय. म्हणजे माझी भावज आहे आरती. ते दोघी मिळून करतात. हां, म्हणजे मी आर्किटेक्ट म्हणून ग्रॅज्युएट झाले, पण आर्किटेक्ट म्हणून मी काम नाही केलं. आय ऑलवेज वर्क ॲज इंटिरियर डिझायनर आणि गार्डनिंग कन्सल्टंट म्हणून काम केलं. आणि एक 10 वर्षांपूर्वी आम्ही माझा वन ट्री डेकॉर नावाने होम डेकॉरचा ब्रँड सुरू केला. बरं. आम्ही टेबल मॅट्स, टेबल रनर्स, कुशन कवर्स असे आमचे सगळे प्रॉडक्ट्स इन हाऊस बनवतो. मास प्रोडक्शन नाही आहे, बुटीक फर्म आहे, बुटीक स्टुडिओ आहे, यू कॅन से. आणि या व्यतिरिक्त मला भाषांची एकंदरीत अट्रॅक्शन खूप आहे. बरं. म्हणजे शाळेमध्ये असताना पण मी जर्मन शिकले होते, त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन नंतर पण मी शिकले, म्हणजे कंटिन्यू. मग फ्रेंच शिकले, आता संस्कृत शिकते. इंग्लिशवर पण माझं प्रेम आहे. मराठी तर मातृभाषा आहे, त्यामुळे प्रेमाचीच आहे ती, म्हणजे मराठी भाषा. त्यामुळे मी लिखाण पण करते, म्हणजे मी कंटेंट रायटिंग पण करते फॉर डोमेन स्पेसिफिक, इन द सेन्स सिव्हिल इंडस्ट्रीशी रिलेटेड, बिकॉज आय एम एन आर्किटेक्ट. बाकी मग माझे छोटे लेख असतात, ते कशावरही असतात. म्हणजे ते हिअर अँड नाव नावाचं माझं फेसबुकवर पेज आहे, की ज्या क्षणी काहीतरी वाटेल, अगदी त्या क्षणी नसतं लिहिलं, पण इट इज अ रिस्पॉन्स, इमिजिएट रिस्पॉन्स. इट्स नॉट लाईक 2 महिन्यांनी किंवा पुस्तक रूपी नाही आहे. आणि पहिले मला रात्री लिहायला बसली ती टेबलवर वाटायचं माझ्यावर लिहिते का काय काय. तुमच्याकडे नाही बाई, ती त्यावेळेच्या मनात आलेल्या विषयावर लिहिते. हा मग चालू दे, असं झालं. मी काळजीत पडायचो की रात्री जागून 2 वाजता काय लिहिते म्हणलं. आणि 2 इंग्लिश नॉवेल्स लिहिली मी. वाव. 2010 साली पहिलं आलं, 2021 साली दुसरं आलं. आणि आता मी संजीवची बायोग्राफी लिहिली आहे, जी इंग्लिश आणि मराठीमध्ये मीच लिहिली. दोन्ही या इयर एंडला मी 2026 येणार आहे. इयर एंडला येईल. दॅट विल कम आउट. वा वा. आणि एक तर तिने मला त्याची थोडीशी स्टोरी अशी आहे की खूप लोक मला म्हणायचे की तू एवढं छान बोलतोस, लिहित का नाहीस. यू एक्सपिरियन्स सो मच. आता मला स्टेजवर जाऊन 45 वर्ष झाली. सो मच इज देअर टू राईट.
एक्सप्रेस. पण मग मला असं वाटायचं की आपणच कसं काय लिहायचं आपल्याबद्दल, कोणीतरी ती स्टोरी नॅरेट करायला पाहिजे असं. कारण की लोकांना स्वतःचं केलेलं कौतुक आवडत नाही. स्वतः सत्य असलं तरी आवडत नाही. मी एक वेळ खोटं फेसबुकवर टाकलेलं चालतं, पण ते तुम्ही यू कॅनॉट से की मी छान गातो. मला काय म्हणजे म्हणजे तो मी छान गातो हे तर माझा काय विरुद्धवाक्य असतं. कारण मला म्हणायचं की तुम्हाला आवडतंय ना माझं गाणं, मी पण ऐकतोय ना माझ्या कानांनी, मला हे कळतं ना मी छान गातो. हे म्हणायचं नाही आपल्याकडे, हे फार प्रॉब्लेम आहे. पण मी कुठे म्हणतो सर्वोत्तम गातो म्हणून. मी फक्त म्हणतो की मी छान गातो, मी छान दिसतो आरशामध्ये, काय प्रॉब्लेम आहे. म्हणजे आपलं गाणं आपल्याला आवडलंच नाही पाहिजे अशी एक टर्मिनॉलॉजी आमची. ह्या बेसिसवर म्हटलं मी पुस्तक लिहिलं तर म्हणजे त्याच्यावरती गदारोळ होईल की काय स्वतःचं कौतुक केलंय. मी सुरेल गातो, अरे काय प्रॉब्लेम आहे, सुरेल तुम्हाला जर वाटतंय तर मला पण वाटतो ना. मी आमच्या गुरुजींना वाटत होतं तर मी गोड गातो, तर मला पण नाही का वाटणार का? मलाच कॉम्प्लेक्स आहे की मला वाटत नाही, सगळ्यांना वाटतंय. पण सो हे मी म्हटलं की हे आपण नाही आपल्यावर पुस्तक लिहायचं. सो मग कोण लिहिल, तर मग असं वाटलं की दुसऱ्या कोणी जर लिहिलं तर सगळं त्यांनी काहीच अनुभवलेलं नाही. मला वाटलं की अश्विनीने जर लिहिलं, बिकॉज शी राईट्स व्हेरी वेल, तर मग तिने ती एकशे स्टोरी सारखं गुंपले. मग ते खूप इंटरेस्टिंग झाले. म्हणजे सांगीतिक विचार आहेतच त्याच्यामध्ये, पण नुसते सांगीतिक विचार म्हणजे मग ते सगळं संगीत फक्त कळणाऱ्यांना आले. सो कितीतरी गोष्टी असतात त्या तुमच्या आयुष्यात घडलेल्या, इंटरेस्टिंग घटना असतात, त्याच्या मागचं तुमचं थिंकिंग का आलंय त्याच्या स्टोरीज असतात. सो गोष्टी वेल्हाड पण काहीतरी संदेश देऊन जाणार असं चरित्र. म्हणजे ते अतिशय कोणी ले पर्सननी पण हातात घेतलं तर त्याला ते इंटरेस्टिंग हातात खाली ठेवू नये असं वाटलं पाहिजे. त्यामुळे त्याच्यामध्ये घडलेल्या घटना पण ते अतिरंज झाल्या नाही पाहिजेत आणि अतिरंजित तर होऊच शकत नाही, कारण आम्ही एकदम स्ट्रेट जेवढं आहे ते. म्हणजे मला कधीच स्वतःचं कोणी वाढवून नाही सांगतात. पण मग कोणी जर म्हणलं कमी पण नाही करत, मी आहे म्हणजे आहे, पण नाही म्हणजे नाही असं. ते मग असं पण पाहिजे ना, बढा चढा के नको होतं मला. मग बायको इज द सेम आहे माझ्यासारखीच, ती जे आहे ते. मी उगा अरे ते 96 नाहीये पण ते 94 आहे असं इतकं. मग पुस्तक पण तसंच पाहिजे. सो आय थॉट की जर अश्विनीने लिहिलं तर ते एकदम रिअलिस्टिक होईल. तिने पण तो प्रवास जवळून बघितला. सो म्हणून ते खूप काय काय सांगणारं आहे. म्युझिकल पण आहे, पण पर्सनल पण आहे. आय थिंक पीपल वुड लव्ह. निश्चित म्हणजे मेजवानीच असेल हे वाचणं म्हणजे, नाही का? कमाल कमाल. शुभेच्छा तुम्हाला Thank आणि you. लवकरात लवकर ते पुस्तक नक्की. आमच्या हातात येऊ. आता आपण जशी सुरुवात एका फोन कॉलनी केली होती, तसं जाता जाता आपण एक पत्र म्हणण्याची आपल्याकडे प्रथा आहे, ज्याला आम्ही वोकल लेटर असं नाव दिलंय. तर आत्ता इथे तुम्हाला जे सुचेल ते, काही म्हणायचं राहून गेलंय, काही सांगायचं राहून गेलंय, असं वाटतं असेल. का तुला? काही राहिलं नाही, जास्तीच बोललोय. आणि ते बोललेलं तसं किती चुकीचं नव्हतं हे सांगण्यासाठीच आणखीन चौपट बोललेलं. नाही नाही, असं काही नाही. ती म्हणे काही नाही बोललेलं बरं. तुझं काही सांगायचं राहून घेऊन गेला असेल तर सांग बाई. नाही तर ते पत्र असं असणं अपेक्षित आहे की प्रिय पासून तुझीच किंवा तुझाच पर्यंत, असं इथे आता तुम्ही हे वोकल लेटर एकमेकांना म्हणावं अशी आमची इच्छा आहे. प्रिय संजीव, इतक्या 20 वर्षांचा आपला प्रवास आहे. ती एक लर्निंग कर्व आहे असं मला वाटतं, की अनुभव संपन्न आणि वैचारिक समृद्धी देणारा प्रवास झालेला आहे. आणि तुझ्या प्रत्येक प्रश्नाला माझा प्रतिप्रश्न किंवा पलटवार असतो असं तुला जरी वाटत असलं तरी इट्स ओके, कारण तो आय थिंक इट कीप्स अप द स्पाइस इन युअर लाईफ. आणि हा असाच प्रवास चालू राहावा आणि उत्तरोत्तर आपल्याला असंच वेगवेगळ्या गोष्टींचं आकलन व्हावं आणि आपली वैचारिक बैठक जास्ती घट्ट रोवली जावी अशी मला इच्छा आहे. अश्विनी. किती छान. बापरे, मी इतकं बोलतो तर कसं मी थोडक्यात लिहू, तरी चाल. हा, प्रयत्न कर. प्रिय अश्विनी, तू माझ्या आयुष्यात आलीस आणि माझी आयुष्याची सेकंड इनिंग जी असते, ज्याला म्हणतात माझ्या पहिल्या आयुष्याचा जो कणा होता तो माझी आई आणि बाबा. कारण माझी आई डॉक्टरेट ऑफ म्युझिक असल्यामुळे तिने सगळं मला घडवलं. माझी पहिली गुरु पण तीच. त्यामुळे पगडा हा निगेटिव्ह शब्द आहे, त्यांनीच मला आकार दिला. बाबांनी पण खूप बारकाईने लक्ष घालून प्रत्येक गोष्टी, म्हणजे हातवारे प्रमाणाबाहेर होत नाहीत न गाताना, इथपासून त्यांचं लक्ष. मी
शास्त्रीयदृष्ट्या करेक्ट गातो ना, कोणाला बोलायची संधी मिळू नये. त्यामुळे असं ऐकचं लक्ष असायचं की कुठल्या रागामध्ये एखादी गोष्ट तू रेनी केलंस करायला हवंस, इथे सानी नाही होत या रागामध्ये. इतकं सूक्ष्म लक्ष त्यांनी घातलं माझ्या आयुष्यामध्ये. तो असं म्हणेन की माझ्या वयाच्या 30 पर्यंतचा पार्ट होता. पण 30 नंतर आज 56 पर्यंतचा जो माझं आयुष्य, त्याचा जो कणा आहे तो तू आहेस. आणि ते जे फाउंडेशन आईबाबांनी उभारलं, ते फाउंडेशन असंच वर जाईल याची खबरदारी तू घेतली आहेस. त्यामुळे तुझं कॉन्ट्रीब्युशन माझ्या आईबाबांनी इतकंच महत्त्वाचं आहे. माझ्या आईबाबांचं कॉन्ट्रीब्युशन या क्षेत्रातल्या सगळ्यांना माहिती आहे. पण तुझं कॉन्ट्रीब्युशन हे असं आहे की ते झाकळलं जाऊ शकतं, पण ते इतरांना कोणाला कळो की न कळो, मला त्याची जाणीव असणं महत्त्वाचं आहे. आणि मी या पत्ररूपाने तुला सांगतो की मला त्याची पूर्ण जाणीव आहे. सो कीप दॅट ऑलवेज लाईक इट हॅज बीन. आणि तुझे प्रश्न मला इरिटेट करत असले तरी तू ते विचारणं काही थांबवणार नाहीस. त्यामुळे ते झेलायची आता माझी आत्तापर्यंत मनाची तयारी झालेली आहे. त्यामुळे त्याची तू काळजी करू नकोस. कीप युअर वर्क गोईंग. तुझाच संजीव. वा 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 वा. किती छान. वा, आपल्या मनसोक्त गप्पा झाल्यात. नक्कीच. द अनुरूप शो कडून तुम्हाला छोटीशी भेट. थँक्यू. ओ नाईस. अरे बर. शांतपणे वाचतो होता. हो हो, Very निश्चित. आम्हाला पण मजा आली खूप. खूप मजा आली आली. ना? थँक्स टू नक्की. यू अँड Thanks to ऑल you. युअर टीम. आणि मी म्हणलं तसं आम्ही ह्याच्यावर खूप अनालिसिस केलं की आता आपल्याला बोलायचंय, तर आता म्हणजे उलटी प्रक्रिया झाली ही. रिझल्ट आहे, आता त्याचे कारण मीमांसा करायची वेळ आली. आणि अनुरूप हे किती नाव परफेक्ट आहे ना, हा ना, विवाह संस्थेसाठी. अगदी अनुरूप फारच हे अनुरूप नाव आहे. छान. मग तुम्ही वेळ काढून आलात पुण्याहून मजा आली इथे आम्हाला. खास या मुलाखतीसाठी आला, त्यामुळे मनापासून आभार. Welcome. धन्यवाद. आजच्या या गप्पा तुम्हाला कशा वाटल्या, त्यातून तुम्ही काय अनुभव घेताय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. भेटूया पुढच्या भागात. नमस्कार.